सभापती, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब, आमच्या सहकारी तुमच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय शंकर मॅडम, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सर्व शिक्षक मित्रांनो, तर नाही ना बरं, सर्व शिक्षक मित्रांनो, आता तुमच्या सरांनी सांगितलं मी मार्गदर्शन करायला आलेलो आहे. मी असं काही मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नाही. एक सध्या परिस्थितीमध्ये शिक्षणाची अवस्था काय आहे, शिक्षकाची भूमिका काय आहे, ती कशी असायला हवी आणि नक्की आपण काय त्याच्यामध्ये करू शकतो. आणि मागील 15-20 दिवसांमध्ये माननीय आमदार साहेबांनी आणि सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, काही शिक्षकांनी आमच्या तालुक्यामध्ये काही उपक्रमशील शाळांना भेटी दिल्या आणि त्या भेटींमध्ये जे काही चित्र पाहिलं ते चित्र कसं तयार केलं गेलं या संदर्भात मी तुमच्याशी हिरवूस पाहणार आहे. सर्वात मित्रांनो, आता मी सगळे तुमचे चेहरे पाहिले आणि तीच कार्याची पहिली पायरी आहे. तुमच्यातल्या 50% लोकांचे चेहरे पडलेले, आनंदच नाही. आणि जिथं आनंद नाही तिथे कार्य घडत नाही, तिथं मनच तयार नाही. जून आल्याच्या आधी जाण्यापूर्वी तुम्ही म्हटलं असाल की आधीच उरकून गेला असतं तर बरं झालं असतं, म्हणजे आपण असंच घरी गेलो असतो, म्हणजे लवकर सुट्टी झाली असती. काही जून येते तर असा विचार केला असेल की किती वेळ चालते काय माहिती, उगाच डोक्याला ताप, आणि कधी सुटका व्हायची, पाऊण तासात संपलं तर बरं होईल. काहींचे तुम्हाला फोन आले असतील किती वेळ लागेल, तू म्हटली होती दुपारी, तू म्हटला होता 5 वाजता खरेदीला जाऊ, अमुक करू, किती वेळ लागेल, थांबा थोडा वेळ, असे विचार आपल्या मनात सुरू झाले असतील. आणि मित्रांनो, असा विचार जर असेल तर तुम्ही सगळे डीएड झालेला आहात, बीएड आहात, कोणी एमएड आहात, कसं आपण ऍक्सेप्ट कसं करणार, कसे आपलं आव्हान चांगलं राहणार. म्हणून जे करायचंय ना ते आनंदाने करा. सकाळी सुद्धा येताना काहींना आनंद वाटला असेल, काही चांगली पर्वणी आहे, चला कोणाचं तरी ऐकायला मिळेल. काहींनी विचार केला असेल जाऊ दे दुपारपर्यंत संपेल, दुपारनंतर काय खरेदी होऊन जाईल, इतर दिवशी वेळ मिळत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी या विचारांवर अवलंबून असतात. तुम्ही कसा विचार करता आणि कसा आनंद घेता. बघा, साधं तुम्हाला सांगतो, तुम्हाला ट्रेनिंगचा आदेश उद्या 5 दिवसाचा, तुमचं पहिल्या दिवसापासून काहीच लांब अंतर असेल तर काउंटडाऊन सुरू होतं. 10:30 वाजले, 11:30 वाजले, 5 वाजता सुट्टी झाली, संपला वय एकदाचा एक दिवस. दुसरा झाल्यावर आता 3च राहिले. शेवटच्या दिवशी कधी समारोप होतोय, कधी मी घरी जातोय, संपला समारोप. आपलं मन आनंदाने काम करायला तयार आहे. मग आपण म्हणतो, मग एक विचार आपण केला पाहिजे, हे सगळं आपण आनंदाने करतो का? मला म्हणायचंय, जगायचंय ना तर आनंदाने जगा. तुमचं आज ही कार्यशाळा टळली का तुम्हाला? नाही. ट्रेनिंग टळलंय का? नाही. तुम्ही अनेक प्रकारची कामं करता, शालेय पोषणा करता, बांधकाम करता, तुमचे जनगणना असेल, निवडणूक असेल, तुमच्या शिष्यवृत्तीच्या योजना असतील, हे सगळं तुम्ही करता. पण बरेच लोक आपण रडत होतो. आज काय ते केंद्र म्हणून कागद माहिती, त्यांना काही कामच नाही. आज शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती, आज गट विकास अधिकाऱ्यांनी माहिती, आज निर्मल ग्रामची कमिटी आहे. सतत प्रत्येक गोष्ट आपण रडत करतो. आणि रडत केल्यावर मित्रांनो, आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी जाऊ द्या, पण तुमच्यासाठी तरी आनंद मिळत नाही. प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूकडे चाललोय. एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूकडे चाललोय. आपला मृत्यू जवळ येत चाललेला आहे. मग आपण असं रडत का जगायचं? वा, आज कार्यशाळा लावली, किती छान, दररोज ते वेगवेगळे चार. आज माझे सगळ्या विभागातील शिक्षक भेटतील, मैत्रिणी भेटतील, किती दिवस झाले आपण भेटलो नाही. असा जर विचार करून आपण आलो तर
तिथं चांगल्या प्रकारचा आनंद मिळेल. जे काय नाही तुम्हाला 100% फायद्याचं होईल, 1% फायद्याचं होईल, 2% फायद्याचं होईल, पण काहीतरी तुमचं श्रवण होईल, ऐकलेलं ज्ञान मिळेल, पण ते आपण आनंदाने करतच नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, जे करायचंय ना ते आनंदाने करा, वास्तवतेला धरून करा. बरेच लोक भेटतात, फार कंटाळा, कामं वाढली, याची 20-25-30 वर्ष नोकरी झाली, तेव्हा तो आमच्या काळात असं काही नव्हतं. म्हणजे 2000 सालानंतर सर्व शिक्षा अभियान आल्यानंतर अनेक प्रकारची कामं वाढली. ज्याची 30 वर्ष नोकरी झाली, 28 वर्ष नोकरी झाली, त्यांना विचारा, ते म्हणतात आमचं बरं होतं, कामं नव्हती. आणि आता प्रचंड कामं वाढलेली आहेत. आणि मग या कामामुळं आपण मला राजीनामा द्यायला पाहिजे. 20 वर्ष झाली का मला व्यायाम द्यायला पाहिजे. कोणीच राजीनामा देत नाही. म्हणून मला सांगायचं कोणीच राजीनामा देत नाही. पण तुमच्या चर्चा बघा, शाळेत गेलं ती चर्चा तुमची किती राहिली, माझी 2च राहिली, संपली पाहिजे, एकदाची मुक्त झाले मी. फार कटकटी वाढल्या, काय ते शिक्षण राहिले काय, शाळा राहिली काय, सगळा सावळा गोंधळ झाला. मग आपलीच चर्चा आपण सवाट्यावर न्यायची. तुम्ही बघा, चौकात गेलं तुमचा काय ते शिक्षणाचं वाटोळ झालं. अधिकारी बरोबर नाही, पदाधिकारी बरोबर नाही, सगळीकडे बशीला, पोरं शिकत नाही. घरात गेलं, नवरा वेगळा शाळेला, बायको वेगळ्या शाळेला, ते झालं. तुझ्या शाळेत काय झालं, काय नाही वाय केंद्र पुकारलं, बोलून मीटिंग लावली, विस्ताराधिकाऱ्यांनी असं केलं, आमची घरात ती चर्चा, दारात ती चर्चा, आणि मग हे सगळं कोण ऐकतो, समाज ऐकतो. समाज ऐकल्यावर तो म्हणतो आपल्याला नाव ठेवतो शिक्षणाचं वाटोळ झालं. त्याला ही माहिती कोणी पुरवली, आपणच पुरवली. तोच आपल्याला नाव ठेवायला लागला. एकदा मला पोलिसांच्या गाडीने आढळलं, माझ्यामुळे सिग्नल तुटला. मी त्याला माझं आयडेंटिटी कार्ड दाखवलं. म्हटलं जाऊ द्या, मी क्लास 2 राजपत्रित अधिकारी आहे. त्याने पाहिलं, म्हटलं तुम्ही शिक्षणाधिकारी का? म्हणलं हो. अहो म्हणले फार वाट लागली शिक्षणाची. तो पोलीस माझं आयडेंटिटी कार्ड म्हणून म्हणला, वाट लागली शिक्षणाची. ही माहिती त्याला कोणी दिली? आपणच पुरवतो सगळ्या माहिती. आपणच आपल्या शिक्षणाचे हितशत्रू झालो. नसेल आपल्या शिक्षणात काही चांगलं समजा सुकृत, पण ज्या काही आपल्या उपक्रमशील आहेत, चांगले शिक्षक आहेत, तसा तुम्ही समाजामध्ये संदेश दिला पाहिजे. आमचे शिक्षक चांगलं काम करतात. आमचे शिक्षक अष्टपैलू आहे. तोच गणित शिकवतोय, तोच भूगोल शिकवतोय, तोच इतिहास शिकवतोय, तोच इंग्रजी शिकवतोय, तोच पीटी टीचर आहे, तोच कारण होय. आय एम प्राऊड ऑफ प्रायमरी टीचर. असा संदेश तुम्ही लोकांमध्ये दिला पाहिजे ना. आमचे शिक्षक शिष्यवृत्तीची मुलं येतात, नवोदयाची मुलं येतात, चांगलं आम्ही काम करतोय. आम्ही शिक्षक असून त्या बांधकामाला पाणी आम्हीच मारतोय, सिमेंट आम्हीच आणून देतोय. पॉझिटिव्ह विचार तुमच्या वाचून समाजामध्ये जात आहे, आणि म्हणून समाज आज आपल्याबद्दल नाव ठेवतोय की शिक्षणाचं काय खरं आहे. शिक्षणाचं जर काही म्हणजे काही प्रमाणात त्याच्यात तथ्य आहे, तथ्य नाही असं नाही मला, पण एकूणच ती आपल्यावर टीका होती. त्या टीकेला तुम्ही चर्चेतून तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो आनंदाची का गरजेचं आहे. तुम्ही जितके उदास ना, मी अनेक शिक्षक पाहिले, त्यांच्या शाळेत गेलं, केंद्रात गेलं, मीटिंगला बोललो, चेहरा पार पडलेला, चेहरा पडलेला, जणू काय कोणाच्या अंत्यविधीला आले, आनंदच नाही चेहऱ्यावर. आणि जितकं उदास, जितकं नैराश्य ना, तेवढा बीपी वाढणार तुमचा, तुमची शुगर वाढणार, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होणार. हे सायन्स आहे, हे मी काय सांगत नाही. ही सायकोलॉजी आहे, हे विज्ञान आहे. जितकं तुम्ही नैराश्य, जितकं तुमचं डिप्रेशन, तितकं तुम्हाला रोगाचं निमंत्रण लवकर मिळेल. म्हणून किमान आपल्यासाठी तरी आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून तरी तुम्ही काम करा. आणि एकदा का तुम्ही आनंद राहिला की तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करू शकता. तरच आपण आज समाजामध्ये चर्चा आहे, शिक्षकाबद्दल चर्चा आहे, गुणवत्ता ढासळली, शिक्षक वेळेवर येत नाही, शिक्षकांना एवढे पगार झाले, ही सगळी चर्चा आहे. मग तो चर्चा का करायला लागला की त्याने 20-25-30 वर्षापूर्वी पाहिलेला शिक्षक त्याच्या डोळ्यासमोर येतो, आणि आताचा पाहिलेला शिक्षक त्याच्या डोळ्यासमोर येतो. पूर्वीचा शिक्षक हा समाजामध्ये जात होता, त्याचे त्या ठिकाणी ऋणानुबंधाचं नातं होतं. तो शाळा सुटल्यानंतरही त्या गावामध्ये रेंगाळत असायचा, बाबा रे तुझं बाळ कसं आहे, तुझी ताई शाळा शिकते का, काय करते का, याची तो गावातल्या पालकांना विचारपूस करायचा. सकाळी लवकर गावात जायचा, तिथेच तो राहत होता. आता आपण त्या गावात राहत नाही, ती तुलना करायला लागली. पूर्वीचा शिक्षक नम्र होता, त्याच्यामध्ये शालीनता होती, सुसंस्कृत होती. आताच्या सगळ्या शिक्षकांबद्दल मला असं बोलायचं नाही, पण एक समजतो का तांदळा
त्याचं संवाद कौशल्य, त्याच्या त्या गावातले ऋणानुबंध हे इतकं वेगळं होतं की समाज त्या एकावर म्हणतो बघा शिक्षक बिघडले, एक बिघडलेला असतो. पण म्हणून जे कोणी असे 10% आहेत त्यांनी किमान आपल्या शिक्षण क्षेत्राला आपल्याला ताळीमा लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता होते काय नक्की, 5 वाजायला 10 मिनिटं जरी कमी असले तर त्याचं सारखं काउंटडाऊन सुरू होतं 5:45ला 4:30ला. मग आता आवरावरी करा, बस आवरा, बॅग आवरा. 5 वाजून 5-10 मिनिटं कुलप लावून खायला मोकळं. 5 वाजता गाडीला किक मारली का तो गावातून निघून जातो. मग त्या गावाच्या रस्त्यावर त्या चौकात बसणारी लोक काय म्हणतात, गेले सर, गेले गुरुजी, गेले बाई गेले. काही नाही हो, त्यांना आस्था नाही, ऋणानुबंध नाही. म्हणजे आपली समाज निष्ठा कमी झाली, आपली व्यवसाय निष्ठा कमी झाली. आपण तिथं रेंगाळलं पाहिजे तुमचा. आणि हे सगळं का करायचं, हे व्यवसाय निष्ठा का ठेवायची, समाज का निष्ठा ठेवायची, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो की आज ही सगळी तुम्हाला कामं करावी लागतात. तर तुम्ही आज म्हटलं जातं शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे, समाजाचा आधारस्तंभ आहे. कोणाला म्हटलं जातं ही उपमा, शिक्षकाला. कुठलं ग्रामसेवकाला तुम्ही म्हटले राष्ट्राचा शिल्पकार, तलाट्याला म्हटले राष्ट्राचा शिल्पकार, बँकेतल्या मॅनेजरला म्हटले राष्ट्राचा शिल्पकार, याला शिकाय डेव्हलपमेंट ऑफिसरला म्हटले शिल्पकार, का आमच्या गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकाऱ्याला म्हटले राष्ट्राचा शिल्पकार. नाही, म्हणजे तुम्हाला ज्या समाजानं एवढं मानाचं पद दिलंय, राष्ट्राचे शिल्पकार, समाजाचे आधारस्तंभ, त्याच्यासाठी काम करायचंय. इतरांचा व्यवसाय आणि तुमचा व्यवसाय याच्यामध्ये बदल आहे. म्हणून तुम्ही ह्या पदासाठी तुम्हाला काम करायचंय. दुसरं मी म्हणतो की 2000 नंतर हे सर्व शिक्षा अभियान आलं. पण तुम्हाला वाटत असं हे सगळं आम्हीच का करायचं. 2000 किंवा मित्रांनो तुम्हाला सांगतो 1960 सर्व शिक्षा अभियानाबद्दल जर बोलायचं झालं ते 1960 आणि पुढे 2000 ह्या 40-50 वर्षाची काय गेली, त्या कालावधीमध्ये जे सगळे जुने रिटायर लोक आहेत त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर इमारतीच्या खोल्या बांधल्या गेल्या नाही, वंचितांच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, अपंगांच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, कुठलाही विकास पायाभूत सुविधा शाळेमध्ये मिळाल्या नाही. आणि मग आता काय मिळायला लागले, तुम्ही म्हणाल मग हे देशाचं राजकारण चुकलं, देशाचं गणित चुकलं, राज्यकर्त्यांना कळलं नाही का एवढा निधी टाकायला पाहिजे, 50 वर्ष आपल्या देशाला मागे टाकलं. पण मित्रांनो आपणही कुठेतरी चिंतन करायला पाहिजे. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अवघे 110 कोटी आपल्या तिजोरीत असतानाही प्रचंड विकास आपण केलेला आहे या देशामध्ये. त्यावेळी आपला देश एक अविकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जायचं. आज आपण विकसनशील नव्हे तर महाराष्ट्र म्हणून आपण वाटचाल करत आहोत. आज आपल्या देशाची आर्थिक क्षमता सुधारली, आपली तिजोरी वाढलेली आहे आणि मग देशाला वाटलं कुठेतरी शिक्षणासाठी प्रचंड खर्च केला पाहिजे. इतर राष्ट्रांची तुलना करता आपला देश पाठीमागे आहे, मग भौतिक सुविधेच्या मागे आहे, गुणवत्तेच्या दृष्टीने मागे आहे आणि म्हणून प्रचंड आर्थिक निधी द्यायला सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झाली आणि म्हणून तुमच्यावर या 10 वर्षात प्रचंड लोड वाढला आहे. पण त्याने तुम्ही घाबरून जायला नको ना. जर भारतीय स्वातंत्र्य चळवळ ज्यावेळी इंग्रज आले, मुघल आले, त्यावेळी जर सावरकर म्हणत असते मी किती नशीब आहे, मी स्वातंत्र्यानंतर जन्माला यायला पाहिजे होतो. महात्मा गांधी जर असे म्हटले असते मी किती कम नशीब, मी स्वातंत्र्यानंतर जन्माला यायला पाहिजे होतं, त्यांना किती वेदना झाल्या. जन्मठेप पोहोचली, स्वदेशीची चळवळ सुटली, लोकमान्य मंडळाच्या तुरुंगामध्ये गेले. मग त्यांनी असं म्हणायचं का की माझ्या काळात कसे मुघल आहे, माझ्या काळात कसे ब्रिटिश आले आणि हे सगळे तुम्ही सगळे आपण सगळे सुखी आहोत, स्वातंत्र्यानंतर जन्माला आहोत. आणि म्हणून आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी हा थोडासा बोजा एकूणच सर्वांनी काम करण्याची जबाबदारी आपल्या शिक्षकावर येऊन पडलेली आहे आणि म्हणून ती तुम्हाला पेलावी लागेल. ते तर आपण पुस्तकातून नुसतं सावित्रीबाई फुल्यांचं गुणगान करतो, महात्मा फुल्यांचं गुणगान करतो, सावरकरांचं गुणगान करतो, सुभाषचंद्रांचं गुणगान करतो, पण आपल्याबद्दल काय, आपण सगळ्यांचा इतिहास सांगून मोकळा होतो, आपला इतिहास कोणी सांगायचा. असे तुमच्या नामदार सर्वांनी सांगितलं किमान 2 पिढ्या टिकतील, नाही निदान किमान 1 पिढी टिकल, नाही निदान किमान रिटायर होईपर्यंत तरी आपली नावं काढतील. एवढं तरी आपण चांगलं काम करायला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आताच्या या साडी मला सांगायचे काय, व्यवसाय निष्ठा कमी झालेली आहे, समाज निष्ठा कमी झालेली आहे. आताचं शिक्षण सेवक बघा नोकरीला लागला, ऑर्डर आली, एवढा आनंद होतो त्याला. 2 वाजता व्हिडिओ साहेबांच्या कॅबिन मध्ये जातो, इतका घाबरत जातो, त्याचे बॉडी लँग्वेज सगळे सांगतात किंवा गट शिक्षणाधिकाऱ्यांचे
माझं आपलं ते शरीर कमरेच्यावर माल उडवत जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको. त्याला ऑर्डर मिळते, शाळा मिळते, फार आनंद होतो. दररोज नेहमी 9:30-9ला शाळेत जातो. लवकर गेलं पाहिजे, नोकरी मिळाली बऱ्याच दिवसांनी. हळूहळू 5-6 महिने जातात. त्याला कळतं आजूबाजूच्या परिसराचं त्याला ज्ञान मिळतं. काही तिथे चिंतक भेटतात, काही मार्गदर्शक भेटतात. अरे बाळा तू एवढं काम नको करू, चालतं एवढं टेन्शन घेऊ नको. त्याचे 9:30 होतात. अजून वर्ष जातं, 6:15 पर्यंत येतो. 2 वर्षांनी 10:30 येतो. 3 वर्षांनी नियमितचा प्रस्ताव जातो. शिक्षण सेवक परमनंट आदेश येतो. सर्व्हिस बुकला नोंद होते आणि हा चौकात जाऊन म्हणतो आता मी शासनाचा जावई झालो. आता नो टेन्शन. तो घाबरत नाही. मग काय करायचंय काही करत नाही. पदाधिकारी माझ्या पाठीशी आहे, अधिकारी माझ्या पाठीशी आहे. आणि तो एवढा हुशार असतो, सगळे त्याला 90 दिवस कोणतं खबर कोणाला लागतं, कोणाला काय लागतं याचा सगळा कडी त्याचा झालेला असतो. कोणत्या देवाला कोणता नैवेद्य चालतो हे त्याला माहिती झालेलं असतं. आणि ते बरोबर त्या नैवेद्याचा वापर करून स्वतःची सुटका करून घेतात. असा हा शिक्षण सेवक परमनंट होतो. त्याच्याला संगती मिळतात. काही एखादे म्हणजे सगळे शिक्षण सेवक असे नाही, चांगलं काम करतात, तरुणाईचं काम करतात. तरुण रक्त असतं, त्याला वाटतं काहीतरी करावं. पण आपल्या सिनियर त्याला जगू देत नाही. ते म्हणतात तुझा काय तुझा पुतळा वाढणार आहे का? रिटायर होऊन गेले तर तुझा पुतळा नाही, तू चांगलं काम करून काय तुझा पुतळा आहे का? अरे तू मेला म्हणजे राग आणि मी मेलो म्हणजे राग. फिनिश कार्यक्रम कशाला एवढं काम करतो? अरे जगायचं ते मजेत जग. मग अशा वेळी आपलं आत्मभान जागृत असलं पाहिजे. आपल्यावर कोणता इफेक्ट व्हायला पाहिजे, कोणता परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे, त्याच्या विचारांचा इफेक्ट करून घ्यायचा की आपलं स्वभान जागृत करायचं. भान असावे वर्तमानाचे, स्मरण असावे गतकाळाचे आणि वेद असावे भविष्याचे. म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला चक्रव्यूहात जर कोणी फसवत नाही ना, म्हणून डगमगायचं नाही. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. शिक्षक हितचिंतक कसे असतात आपले शत्रू. त्यांनी नाही ना ऐकलं, तो चांगलंच काम करत राहिला ना, ते बाकीचे आता मी तो शब्द वापरत नाही, काही हितचिंतक असतात पण ते त्याची त्रुटी शोधतात. हा पुढं सापडतोय, नाही सापडलं ना हळूच केंद्र कोणा गाडी घ्यायचं, कोणा तरी गाडी घ्यायचं. ते बरोबर नाही ना, ते शिकवते पण ते काय लक्षात बरोबर नाही. म्हणजे कान भरायचं काम करतात. तिथून पुढे गेले ना पदाधिकारी आपले शिक्षक सकाळ संध्याकाळ हजेरी लावतात पदाधिकाऱ्यांची. म्हणजे इकडे जर 8 वाजता शिकवायला गेला तर शाळेचं कल्याण होईल. हे सगळ्या शिक्षकांनी बद्दल बोलत नाही, ते काय 10% असतील ते जात. मग तिथं वेगळं काहीतरी सांगायचं, म्हणजे त्याला सुद्धा चांगलं काम करून द्यायचं. म्हणजे आपल्या शिक्षकाचा शत्रू आपणच पाहिजे आणि सगळा हे करायचं. म्हणून अशा या लोकांना माझी विनंती आहे की असं काम तुम्ही करू नका. तुम्हाला हा जो दर्जा मिळाला, तुम्हाला तुमचं जीवन आठवा. ज्यावेळी तुम्ही डीएड झाला, बीएड झाला, तुम्ही सिलेक्ट शिवण होता. आता डीएडची अवस्था फार वाईट आहे. 15 लाख विद्यार्थी बाजारात आहेत. काही वेळेला अशी अवस्था होती, काहींना पण 5 वर्षांनी 2 वर्षांनी कोणाला 3 वर्षांनी नोकरी लागली असेल. तुमचं ते आठवं जीवन, डीएड पास आउट, बीएड पास आउट. काय म्हणत होते तुम्हाला? ए काय नाव असेल, राजेश्री इकडे, राजू इकडे, बाळू इकडे, अमुक इकडे ये म्हणत होते. तुम्हाला ऑर्डर येते, तुम्ही शाळेवर होतो आणि एका क्षणात एचा अहो होतं. ओ बाई, ओ मॅडम, ओ सर, ओ गुरुजी. हा सन्मान तुम्हाला कोणी दिला? या पेशाने दिला, या व्यवसायाने दिला. आणि त्याच व्यवसायाची गद्दारी, त्याच व्यवसायाची प्रतारणा. की काल परवा आपण अरे वारे म्हणत होतो, काल परवा आपल्याला कुणीतरी अरे म्हणत होतो आणि हे एका अरे क्षणावर रुजू झाल्या एका क्षणात माझं रूपांतर मॅडम मध्ये झालं, माझं रूपांतर सरांमध्ये झालं. मला सन्मान मिळाला, मला 2 व्हीलर मिळाली, मला 4 व्हीलर मिळाली, मला चांगला नवरा मिळाला, मला चांगली पत्नी मिळाली, सगळं वैभव आलं. मग वैभवाचं मूळ
पूजा केली पाहिजे, तीच खरी पूजा आहे, तोच खरा परमार्थ आहे आणि तेच खरं धार्मिक अधिष्ठान आहे. आमच्या महिला बाप इकडे काय मला माहिती आहे की तो प्रथा, तो गुरुवार आला ना ते उद्यापन करतात लक्ष्मीचं व्रत वगैरे काय, मी पाहिलं, निरीक्षण केले, मी स्वानुभव आहे. 4:30 वाजले, बाईचा फोन, हॅलो फळं घेतली का? हा मग तुम्ही घ्या, मला वेळ नाही. किंवा बाईला जी सहकार्य असेल ना बाई किंवा शिक्षक गेले तुम्ही थांबा, तर आज उद्यापर्यंत लक्ष्मीचं मी लवकर जाणार आहे घरी, 4:30 फळं वेळ घ्यायला पाहिजे, उशीर होईल वगैरे वगैरे काय ते करतात उद्यापन, काय उपवास वगैरे सगळं. अहो अर्धा ते आज ते बिचारा मुलगा, गोरगरिबाचा मुलगा, भिटभट्टीवर काम करणाऱ्याचा मुलगा, रस्त्यावर करणाऱ्याचं काम मुलगा, ते अर्धा तास कुठे बेचा पाडा शिकला असतं, उजळणी शिकला असतं, 2 फेरी त्यांनी पाठांतर केले असते, एखादी कविता म्हटली असती, इंग्रजीची कविता त्यांनी पाठांतर केली असती. तुम्ही त्या देवी पुढे बसा, तुला ती 5 फळं ठेवा आणि मन शांत ठेवा. तुम्हाला असं वाटतं का ती देवी एवढी वेळी आहे मला मार करायला? असं वाटतं तुम्हाला? आज उद्यापन केलं 5 मार्क, उद्यापन केलं 7 मार्क, शेवटचं काय शेवटचं ते 12 गोपाळ जेवण टाकलं 100 मार्क. ती म्हणत असते, अरे ती फार चुकी बघ, खरा देव सोडला आणि ह्या देवाजवळ येऊन बसते. खरा देव तुम्हाला कळलाच नाही. म्हणून काय करायचंय, मी तर आमच्या शिक्षकांना नेहमी सांगतो, एक वेळ खिचडी कमी खा, एक वेळ चतुर्थी कमी धरा, एक वेळ जाऊ नका, पण त्या मुलांसाठी काम करा. परमेश्वर संतांनी काय सांगितलं, संत बांधावर बसून अभंगवाणी बसते आणि आपण नेमकं उलटे, संतांनी सांगितलं वेगळं आणि आपण उलटं वेगळं करतो. म्हणून अशा देवासाठी तुम्ही काम करायला लागा. दुसरं मला ते निदर्शन असं मित्रांनो मला सांगतो की गुणवत्ता आहे. वी आर ऑलवेज स्पीकिंग अबाउट द क्वालिटी ऑफ द स्टुडंट, बट व्हॉट्स अबाउट द क्वालिटी ऑफ द टीचर. टीचरची काय क्वालिटी आहे, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत मी पुन्हा मुद्दा सांगतो. काही नाही हो, मी अनेक शाळांमध्ये गेलो, शिक्षकाला विचारलं काय काय शिकवलं, भूगोलामध्ये काय शिकवलं, इंग्रजीमध्ये, प्रश्न विचारा. मला 70% शिक्षक सांगितले आढळले तर त्यांना प्रश्नच विचारता येत नाही. तर काय प्रदेश शिकवला, का टोंडा प्रदेश शिकवला, का एखादं कन्व्हर्सेशन शिकवलं, एखादी स्टोरी शिकवली, का एखादा इतिहास शिकवला, का पावनखिंड शिकवली, का तुम्ही सायन्स पदार्थाच्या अवस्था शिकवल्या. तुम्ही म्हणाल की खरं आहे, म्हणजे तुमचं तुम्ही आत्मचिंतन करा. मी काही शिक्षकाला सांगितलं WH क्वेश्चन विचारा. एक विचारला हाऊ ओल्ड आर यू, दुसरा विचारला व्हॉट डू यू लाइक, तिसऱ्याला बाय आला, तिसरा विचारला. मी एकही शिक्षक मला सलग 10 ते 15 वर्ष WH क्वेश्चन विचारू शकत नाही, हे मला चित्र दिसतंय. तुम्ही बघा प्रयोग करून सलग 15 प्रश्न विचारू बघा, WH क्वेश्चन येतात सलग. म्हणजे क्वालिटीच नाही शिक्षकाची, त्याचं वाचन नाही, लेखन नाही. काय होते माहिती आहे का, सकाळी उठायचं, आता व्यायाम करता की नाही मला माहित नाही, व्यायाम केला पाहिजे, शरीर माध्यम खरधर्म साधना, हे सगळं महत्वाचं आहे. पण होते काय, काम करतो जर पोराचा डबा लावला, डबा बायकोचा डबा, फटाफट ती बॅग, ती शाळा, ती गाडी, ती भाजी, फोडणी, डबा, पाणी, बॅग, बस सुटली, रेल्वे सुटली, बसच्या गाडीत गेलो शाळेत. त्याच्या आधी काही अवस्था अशी बघा, परिपाठ घ्यायचा असतो, परिपाठाची अवस्था फार बेकार आहे. ते पोरच तुमच्या आधी, त्याच्यात सगळे चावे असतात, ते आधीच दरवाजा उघडून ठेवले, तेवढी मास्टर तुम्ही त्याला तेवढं ज्ञान चांगलं दिले, त्याच्या हातात चाव्या, कोणत्या कपाटात, कोणत्या किड्याला, कुठं, सगळे चाव्या पोरांच्या ताब्यात. मग राजासारखा म्हणायचं, राजे पधारे रे, यांचं सगळं होणार, बांधणा होणार, परिपाठ होणार, बसायला होणार, सगळं नाही होत. जे परिपाठातले निकष ते होत नाही. 100% शाळेला 1-2% शाळा असतील तर व्यवस्थित परिपाठ होतो, बोध कथा होती, किती होती, बसायला होतं, सुभाषित होतं, सुविचार होतो, त्याचं स्पष्टीकरण होतं, एखादा दृष्टांत दिला जातो. अशा मी म्हणतो 10% शाळा, 15%, 85% शाळांमध्ये परिपाठ चांगला होत नाही. माझा अनुभव आहे, मी अनेक तालुक्यातल्या शाळा पाहिल्या. मग आपण जायचं तोपर्यंत त्यांनी सरळ झाडून मिळून घेतलेलं असतं. मग आपण थोडंसं काय प्रकल्पाने काय करणार आहे, उशीर यायचं, परत त्या पोरावर जीव काढायचा. मग आल्यानंतर परिपाठ संपला, वर्ग भरला, मग इकडून तिकडून मग तू कोणती भाजी आणली, मी कोणती आणली, काल कुठे गेले, इकडे गेले होते, ओके. मग आपण वर्गात जायचं, प्रवेश, काही तयारी नाही. डीएड आपण शिकलो, वर्गात जायच्या आधी म्हणजे लढाईला जाताना जशी आपली आयुध जवळ लागतात लष्करावर, फुकट लढाई करता येत नाही, आमस्त सज्ज लागतात, सगळं चपले छप्पन रायफल लागतात, बॉम्ब गोळा लागतो, दारू गोळा लागतो, सगळे सामोरी घेऊन लढाई करावी लागते, त्याच्याशिवाय लढाई जिंकता येत नाही. हे आपण तुम्ही डीएडला शिकला. लढाईला जाताना त्याचा 2 दिवस आधी तो घटक बसला पाहिजे, त्याचं पाठांतर काढलं पाहिजे, त्याला संदर्भ साहित्य दिलं पाहिजे, त्याला वेगवेगळे आधी अनुभव दिले पाहिजे, त्याला शैक्षणिक साहित्य निर्माण केलं पाहिजे, त्याला काय देता येईल त्या घटकाला याचा तुम्ही आधी 2 दिवस 1 दिवस अभ्यास केला पाहिजे. मग अशी सामुग्री घेऊन वर्गात उभं राहिलं पाहिजे. सामुग्रीच नाही राहिली, मग
बेट सुरू. बर त्याच्यात पुढे तरी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होतो. दुसऱ्यांचं वेगळं असतं. हा आता शालेय पोषणामध्ये 2 बेरजेची गणित सोडवा, तर 2 बेरजेची गणित सोडवा, 4 सोडवा, 5 सोडवा. 11 वाजेपर्यंत थोडंफार इकडचा कार्यक्रम तिकडचं झालं का पावणे 12 वाजले. 40 मिनिटं होतं. कारण मध्ये एखादं ओरडतो, बाई मला वाटलं बाई त्यांनी मला याला शांती कर याची 2 गणित त्याची गणित घेरलं बाहेर बाई बोललं संपले. 40 मिनिटं झालं गेलं 15 मिनिटाची सुट्टी 20-25 मिनिटं खेळतात. मग त्यावेळी आपलं जागृत होतं, मुलं खेळली पाहिजे, मुलं दमली पाहिजे. खेळू द्या. मग इकडं काय बरं दमली तर दमू द्या, इकडं ते खेळू द्या. इकडं काय मग इकडं मैफल तुमने क्या किया मैंने क्या किया आप क्या हुआ, दूसरा स्लॅब पडला का, तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली का, प्लॉटिंग झालं का, बंगला खरेदी केला, फार छान हाऊस आहे, फर्निचर उत्तम आहे, तुमचं कसं काय, आमचं पण प्रगती पथावर आहे. खरंच बाई तुमच्याकडे जागा किती बरं असतं झालं. तेवढ्या एक कोर्ट येतो बाई त्याला मारला, चला बसा बघा मैफल संपली आल्यावर पुराली बघा. बरोबर आहे. झाल्यानंतर मग परत असं कुणीतरी कागद हे चालूच राहतं. परत काय तरी कधी कविता मराठी ते अर्धे एखादं कडवं परत पाहून जातात. ते इंटरव्ह्यू लोक जा जेवायला, तुमचा अनुभव आहे. परत जेवायची सुट्टी 1 तास, परत 3 वाजता परत पाहुणे जेवायला पिला. मानसशास्त्र आहे ना, विद्यार्थ्याचं अवधान टिकलं पाहिजे, त्याला मध्ये मध्ये गॅप दिला पाहिजे. ते जातो बाहेर परत घरचा अर्धा तास आणि 4:30 ला आलो. काय करणार ते वर्गात 4:15 ला आलो. मग पेपर वही पेन ते कॅपस तरी टाकायचं, डबा भरायचा, डबा 2 आणले, आमकडे टाकले, एक केले, गाडीला किक मारले, पेट्रोल मार, मोबाईल ठेव, निघालो आपण. अशी 70% परिस्थिती आहे. आणि हे सगळं म्हणजे कुठली आयुध नाही, कुठली तयारी नाही, काही नाही. अनेक शाळा भेटी मी गेल्या, संबोधन पोरांचे पक्के नाही. शिक्षकांना सांगता येते नाही संबोध. तुम्ही बघा दिशा जर विचारलं ना, त्याला विचारलं ना पूर्व नकाशात की, त्याला नकाशा फिरवला का तेवढं पश्चिम, इकडे गेलं का तेवढं दक्षिण, इकडे गेलं का तेवढं उत्तर. म्हणजे त्याला हे शिक्षक कधी शिकवणार संबोध? त्या नकाशा कुठेही फिरवला तरी त्याच्या दिशेमध्ये बदल होत नाही, संबोधन स्पष्ट नाही. एका शाळेत मी गेलो आणि मी नेहमी उदाहरण विचारतो, काय साहेब मला 70% मुलांची उदाहरणं तुम्ही बघा प्रयोग करून, 50% मुलं काय उत्तर देतात. मी एकाला विचारलं पोरांना, म्हटलं एक विमान पनवेलवरून पुण्याला चालले, किंवा आता विमानाचं पण उदाहरण दिलं, मुंबईवरून पुण्याला चालले आणि एक विमान तुमच्या शाळेच्या मैदानात उभं राहिले, कोणतं विमान सजीव आहे निर्जीव? मला 80% मुलं सांगतात मुंबईवरून पुण्याला जाणारं विमान सजीव आहे आणि मैदानात राहिलेलं उभं विमान निर्जीव आहे. का? आपण चाकोरी सोडायला तयार नाही. आपण त्याला फक्त शिकवतो, सजीवाची वाढ होते, प्रजनन होतं, हालचाल होती, स्वतःवर बस. चाकोरी सोडायला तयार नाही. तुमच्याकडे शेती काय करतात की मला माहिती नाही, ते बैल किंवा तो कसं तासात चालतं, तासातच चालतो आपण, तासाच्या बाहेर जात नाही. वर्तुळाच्या त्या मध्यबिंदूच्या वर्तुळाच्या परिघावरचे बिंदू आपण शोधायला पाहिजे. मी काल परवा एका शाळेत गेलो, आमच्या जवळच्या तालुक्यातली शाळा होती. म्हटलं बघू यांचं भूगोलाचं ज्ञान किती, म्हणून त्याला विचारलं. प्रशासकीय विभाग चालू होते, भूगोलाचा 4थीचा विषय होता. मी म्हटलं बाळा तुझी गाडी आता त्या पुण्यातून निघाली आणि तुला कोकणात जायचंय, मग तुझी गाडी जाऊन अशी सरळ जाऊन कोकणात थांबेल, की अशी सरळ जाऊन उंच उंच डोंगर चढून कोकण सापडेल, का अशी सरळ जाऊन खाली कोकणात उतरेल? तुम्हाला पुढे सांगतो, मला एकच पोरगा सापडला, बाकीच्या सगळ्या मुलांनी पुढे सांगितलं सरळ जाऊन कोकण सापडेल, पुढे सांगितलं वर चढून जाऊन कोकण सापडेल. त्याला आपण शिकवलं काय? त्याला नुसतं शिकवलं प्रशासकीय विभाग, कोकण, अमरावती, पुणे, काय, नाशिक, नागपूर. पण कोकण कुठे आहे, कोकण कसा ओळखायचा, कसा काय, याच्या आपण अँगल पाहतच नाही. संबोधन मुलांचे पाठ नाही. मी एका शाळेत गेलो, मी विचारलं दळणवळणाची साधनं सांगा, मला सांगितलं गहू, ज्वारी, बाजरी. ते म्हणजे काय दळणवळणाची साधनं, ते म्हणजे ते चालतं. हे मुलांना माहिती. एक कुठेतरी सावित्रीची कविता आहे, त्याच्यामध्ये शेकडाला हा शब्द आहे. मी त्या मुलाला विचारलं की पारखा आहे काय ते, मी म्हणलं शेकडाला म्हणजे काय? म्हणजे आता समजा जे नवीन शिक्षक आहे त्याला माहितच राहतं सगळे स्लॅबच्या घरात राहायला आले वगैरे. पूर्वीच्या काळी कौलाची घरं असायची, मधलीच हे करायला लागायची. पण त्या शिक्षकाला मी सुद्धा विचारलं, मला सांगा तुम्ही शेकायला म्हणजे काय? शिक्षकाला सुद्धा माहित नाही. म्हणून मी क्वालिटीवर बोलतोय. व्हॉट्स अबाउट द क्वालिटी ऑफ द टीचर? त्यांनाच माहित नाही. एकदा साहेबांच्या वर्गात मी गेलो आणि म्हटलं बरोबर हिंदीची कविता म्हणा. मुलांना कविता आली नाही. मग मी म्हणलं बरं तुम्हाला नाही काय हरकत नाही, तुमचं लक्ष नसेल अभ्यासाकडे, पण बाई वर्षभर शिकवतो
शिकवतात, कित्येक वर्ष शिकवतात. बाईच्या मागे म्हणा तुम्ही, आता बाईच्या मागे काय होते, बाईचीच कविता पाडते. मी आपण घडवलं. तुम्ही कसे पहिल्यांदा आता 6वी तुमचा नवीन वर्ग आहे, बाई वर्ष 6वी 5वी 6वी 5वी 20 वर्ष नोकरी झाली म्हणजे कविता पाडते म्हणजे म्हणा बाईच्या मागे. बाईचीच कविता पाडणे सगळा गोळ झाला. आमचे काही कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख गोळ झाला म्हणजे गोळ सगळा. म्हणजे क्वालिटीवर आपण काही बोलत नाही. अनेक शिक्षक मला असे सापडले की त्यांना विधान परिषद कळत नाही, विधानसभा कळत नाही, लोकसभेचा खासदार कळत नाही, राज्यसभेचा खासदार कळत नाही, काही नाही. हो का माहिती का, भाजी चिरता चिरता या वजीरवाणी करा. अहो आपण जी 24 लावा, जी न्यूज लावा, IBN लोकमत लावा, त्याच्यावर चालतं काहीतरी. कधी लोकसभेचा, कधी राज्यसभेचा, कधी पाण्याचा, कधी लोकसंख्येचा, कधी निर्मल ग्रामचा, अनेक राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडत असते. पण आपलं ते ट्यून तो चॅनल नेमका बंद होतो आणि लोक ते चॅनल लावतात. म्हणून आपण काय पाहिलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे आणि काय लेखन केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या प्रकारचं वाचन करता त्या प्रकारची सामग्री तुमच्या मेंदूमध्ये जाते. ज्या प्रकारचं तुम्ही लेखन करता ते तुम्हाला येतं. ज्या प्रकारचं तुम्ही टीव्हीवर, मला 50% शिक्षक सापडले वर्तमानपत्रच वाचत नाही. मी एका ठिकाणी खोटं सांगत तुम्ही प्रयोग करा, आता मी कोणाला उठवणार नाही की त्याच्यासाठी आलो नाही कोण पाठवून करायला. पण मी विचारलं केजरीवालला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला बोलावलो, ती म्हणजे दिला. काँग्रेसची पाठिंबा तुला एकडे सांगितलं, बरं तुला दुसरं काय, तो म्हणतो जरा त्याला काम करावं असं वाटलं नाही म्हणून दिला. म्हटलं मी लाईव्ह सांगतो, मी खोटं सांगत नाही. मी तिसऱ्या शिक्षकाला म्हटलं तुम्हाला काय वाटतं का दिला असेल, ते म्हणजे आता जरा लोकसभेची निवडणूक आली ना त्याची तयारी करायची, विधानसभेत मुख्यमंत्री पद जाऊन ते काम करता येणार. पण मला सांगता आलं की जेव्हा विचारमध्ये विरोध झाला त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राहिलं. म्हणजे हे तुम्ही बघा तुमचं चिंतन करून किती लोक वर्तमानपत्र वाचतात, किती त्याच्यावर चर्चा करतात. माझी भूमिका आहे शिक्षकाची चर्चा काय झाली पाहिजे. तुम्ही शाळेत आला, घरात आला, बघ मी असा उपक्रम केला, माझे विद्यार्थी शिष्यवृत्तीला आले, माझे विद्यार्थी नवोदयला आले, तू कोणता प्रश्नसंच वापरला, कोणतं प्रॅक्टिशन वापरलं, ई लर्निंग प्रोजेक्ट आहे का, आज मी माझ्या शाळेला कलर दिला, असे सुविचार लिहिले. अशी चर्चा घरात नाही, दोघं नवरा शिक्षक असतात अजिबात नाही, घरात नाही, दारात नाही, शाळेत नाही. म्हणून मला सांगायचंय की क्वालिटी आजचं जग हे जागतिकीकरण आणि उदारीकरण म्हणजे स्पर्धेत आहे. स्पर्धेच्या ठिकाणी असलं तर तुम्हाला क्वालिटीचा पर्याय आहे. तुम्हाला मित्रांनो मी उदाहरण सांगतो. एक छोटा मुलगा असतो आणि आपल्या घरात आल्यानंतर ते बाबाला म्हणतो, बाबा मला ना गणित सोडून द्या. बाबा किती वही घेते, इकडे तिकडे पेन हलवते, ट्राय करत. बाबांना गणित जमत नाही. त्या आईकडे जातं, आईला म्हणतो आई गणित सोडून दे. आई पटकन त्याला गणित सोडून दे. काय मान बदल असं ओर करून येतो. दुसऱ्या दिवशी बाबा त्याला म्हणतात ये बाळा मी तुला गणित शिकवतो. नाही बाबा तुमचं काम नाही, तुमचं काम नाही. आईला गणित चांगली येतात. त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या बापाची, त्याच्या वडिलांची, त्याच्या पप्पाची, त्याच्या डॅडीची क्वालिटी डाऊन झाली. त्याच्या आईची क्वालिटी त्याच्या मनात भर करून राहील. किमान नका दुसऱ्याच्या मुलासाठी, स्वतःच्या मुलासाठी तरी क्वालिटी वाढवा, घरातल्या मुलांसाठी तरी क्वालिटी वाढवा, तो तरी स्वार्थ साधा. आणि मग जसं आपल्या हॉलमध्ये आपण एखादा चांगला सोफा ठेवतो, एखादा टीपॉय ठेवतो, एखादं फर्निचर ठेवतो, ते मोडल्यावर आपण काय करतो, एखादा पाय मोडला, एखादा खर्च त्याचा कलर गेला तर त्याला आपण काय ठेवतो, पोट माळ ठेवतो, गावाकडचं घर असतं पुढे त्याला आडगळीत टाकतो. ते अजून जास्त मोडलं त्याला उकिरड्यात देऊन टाकतो किंवा भांगारवाल्याला देऊन टाकतो. मित्रांनो मला सांगायचंय की आपली क्वालिटी इतका डाऊन करू नका आपला उकिरडा होईल. एवढं आपली क्वालिटी डाऊन, आपली क्वालिटी अशी पाहिजे की आपण मास्टर पाहिजे. तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये बघा ज्याच्याकडे क्वालिटी आहे त्याला तुमच्याकडे शिक्षणात विस्तार बोलतात, मॅडम या चांगलं सूत्रसंचालन करा, तुम्ही छान रांगोळी काढा, तुम्ही रांगोळी काढा, तुम्ही छान बोलता, तुम्ही वक्तृत्व करा, तुम्ही क्रीडा स्पर्धेत भाग घ्या, तुम्ही अमुक करा, तुम्ही ग्रीटिंग कार्ड करा. कोणाला बोलवतात? क्वालिटी वालेला. आणि ज्यांच्याकडे क्वालिटी आहे मागच्या भागावर बसून इथले नाही ना, मागच्या भागावरचे तिकडच्या मागच्या भागावरचे काय म्हणतात, हे सगळे वशिल्याचे हो, हे सगळे वशिल्याचे. अरे मी म्हणतो वशिले होण्यापेक्षा काहीतरी दाखवणा. मी पण सुंदर रांगोळी करतो, मी पण सुंदर चांगलं सूत्रसंचालन करतो, तुम्ही पुढे जायचंच नाही, तुम्हाला बरोबर नाही तुम्ही नाही नको मागच्या भागावर एक टॉन्टिंग नाही करत. हे सगळे वशिल्याचे. व्हिडिओ साहेबांनी बोललं तिथे पुढे करतो साहेबांनी आणि बोललो तुझ्या हातात माहिती केलं. अरे बाबा त्याला बोलता येते म्हणून माहिती दिलंय, त्याला रांगोळी करता येते म्हणून माहिती दिलंय. क्वालिटी ना, विदाउट क्वालिटी कशी दिली, विदाउट क्वालिटी तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करा का भाषण करताना, सूत्रसंचालन करताना. क्वालिटीच्या
सांगायचंय की क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, वाचन करा, लेखन करा, चांगल्या मुलांवर संस्कार करा. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला काय होते. आता तुम्ही माझं व्याख्यान ऐकल्यानंतर तुमची बॅटरी फार चार्ज झाली असेल, काहीची झाली असेल, काहीची होत नाही, काय काय लगेच औषध लावून होत नाही, काही गोष्टी तरी त्याला सुधरत नाही, त्याचा आजार बरा होत आहे. मी अनेक आमच्या तालुक्यामध्ये असं काम केले, अजून 10% 3 वर्ष झाले कसा पडतोय पण मला गोळीच सापडणार. हे ना कोणती गोळी द्यावी, कोणतं इंजेक्शन द्यावं, यांचा कोणता साध्य आजार आहे, तसं काही होतं. काही काय लवकर ट्रीटमेंट मिळते आणि ते म्हणतात नाही आज तेव्हा पैसा करेल चल घरी जातात. एकाच 1 डिसेंबरला रात्री 12 वाजता शेवटचा खरंच नाही एकच केला. उद्यापासून सुरू आहे 1 जानेवारीपासून व्यायामाला सुरुवात करणार, योगासन करणार, मोठी मैफल, बापाची पोराची शाळेची मैत्रिणीची तू काय निश्चय केला, तू काय केला, मी असं केलं. पहिल्या दिवशी झोपण्यात काय गजर 2-3-4 दिवस योगासन वाचन हळूहळू डाऊन महिनाभर नंतर डाऊन 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 परत डिसेंबर यायला म्हणून आता तुम्ही ऐकलं असं वाटतं खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे. खरा देव काय, खरी कोणती पूजा आहे, खरं कोणतं काम आहे, माझी कशासाठी नेमणूक झाली तुम्हाला वाटतं. पण ती बॅटरी डाऊन होऊ देऊ नका. आपली बॅटरी स्वतः चार्ज झाली पाहिजे. मग ती काय आपोआप चार्ज होती का? चार्ज नाही. सुसंगती सदा रोज सूर्यना वाक्य काने पडो. जे उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांची संगत करा, जे चांगले लेखन करतात त्यांची संगत करा, जे चांगलं वाचन करतात ते पहा, टीव्हीवरचे चांगले कार्यक्रम बघा, पेपर वाचा, वर्तमानपत्र वाचा, वादविवाद करा, तुम्ही चर्चेत भाग घ्या. ह्या सगळ्यातून आणि चांगल्या ठिकाणी भटकंती करा, भ्रमंती करा. ह्या सगळ्यातून तुमची प्रेरणा जागृत होईल. इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही काही करू शकता, काही करू शकता. तुम्हाला मी वॉशिंग्टनचं उदाहरण देतो. 5वीला होते जॉर्ज वॉशिंग्टन. शाळेत जाताना ते म्हणायचे, शाळेला 5वीला होता, आजी म्हणायची बाळा तू फार मोठा झाला पाहिजे, बाळा तू फार मोठा झाला पाहिजे. आणि मग ते 5वीला जाताना ते पोरगं दररोज शाळेत जाताना म्हणायचं शाळेची घंटा टन टन, शाळेची घंटा टन टन टन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. ती बाकीची पोरं म्हणायची वेळ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. पण त्यांनी त्याला म्हणतो तळमळ विल पॉवर सोडली नाही. आणि मित्रांनो हाच मुलगा होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. का? मिले हमें इसका गम नहीं, मंजिल के जो तजुर्बे हमारा कारवा तो ही होना चाहिए. किमान प्रयत्न. सगळे तुम्ही आली आमदार साहेबांचं भाषण ऐकलं, आमदार साहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं आणि तुम्हाला वाटतं काय लोकप्रतिनिधी बोलतात, भाषण करतात, घोषणासाठी निवडणुकीसाठी जातात निवडून. पण तुमच्या मी सगळे फार भाग्यवान आहात याच्यासाठी की किमान तुमच्या तालुक्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाऊल उचलले. हा इतिहास आहे. लोकप्रतिनिधी पाऊल नाही उचलत. तुम्हाला सांगतात तुम्ही काम करा, आम्हाला सांगतात तुम्ही काम करा, पण इथं लोकप्रतिनिधींनी पहिलं पाऊल उचलले. आणि एवढ्या त्यांनी मला खूप त्यांचे किस्से सांगितले. ते केरळला जाऊन आले, आंध्र प्रदेशमध्ये जाऊन आले, हरियाणामध्ये जाऊन आले. या सगळ्या गोष्टी त्यांनी मला त्या प्रवासामध्ये सांगितल्या. आणि अशी सामाजिक तळमळ असणारा, गुणवत्तेची आवड असणारे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाले, चांगले अधिकारी तुम्हाला मिळाले. आता उणीव आहे फक्त तुमच्या प्रेरणेची, तुमच्या तळमळीची आणि तुमच्या कष्टाची. आणि सगळ्यांनी आता सांगितले की असा त्रिवेणी संगम झाला. तुम्ही शिक्षक, पालक, समाज असं सगळे हातात हात घेऊन करायला लागला तर चांगलं सोपं हे दूर नाही मित्रांनो. आणि हे सगळं आपण आपल्यासाठी करतोय. म्हणून तुम्हाला आनंदासाठी काम करा, हे सगळ्यात मला सांगायचं तात्पर्य आहे. दुसरं तुम्हाला सांगतो की आज आपल्याकडे शिक्षणामध्ये मला माहिती म्हटले क्वालिटी चांगली प्रकार वेगवेगळ्या क्वालिटीचे सगळ्या टाईप ऑफ नसेल क्वालिटी. कोणाला सुंदर गाता येते, कोणाचं इंग्रजी सुंदर आहे, कोणाचं वाचन आहे, गायन आहे, संगीत आहे, वेगवेगळे चांगले अष्टपैलू आहेत. पण होतंय काय सगळं चांगलं आहे, बुद्धिमान आहे तुम्ही, अष्टपैलू आहात तुम्ही सगळे डीएड मध्ये अबाव 70%. होतं काय नेमकं? सगळ्या क्वालिटीज असताना कार्य का घडत नाही? मला सांगतो एकदा एक व्यापारी बाजारामध्ये घोडा विकायला बसला आणि तो प्रचार करायला लागला. 2 लाख रुपये किंमत, 2 लाख रुपये किंमत, 2 लाख रुपये किंमत, 99% नंबरी घोडा आहे, 99% नंबरी घोडा आहे. सगळे लोक जमा झाले, सगळे लोक आले. आणि याचा घोडा 99% आहे, 99% नंबरी आहे, 99% नंबरी आहे, काय व्हायचं, काय गणित आहे? लोक जमा झाले. एकाने विचारलं अहो तुम्ही 99% नंबरी म्हणताय, 1% काय, याच्यात काय दोष काय, काय ड्रॉबॅक आहे याच्यातला, काय लिमिटेशन्स आहे याच्यातली, काय त्रुटी आहे याच्यामध्ये? तो म्हणला
त्याच्या मनात येत नाही. मनात आलं तर तो सगळं करतो. म्हणजे आपल्या मनात यायला पाहिजे. मनात आलं तर तुमच्याकडे 99% सगळं आहे. तुमच्याकडे चांगली बुद्धी आहे, चांगले हात आहेत, वेल एज्युकेटेड आहात, सगळं आहे तुमच्याकडे. काय असं नाही. म्हणून तुम्ही मनात आजपासून एवढं जरी तुम्ही काम केलं तरी खूप चांगलं होईल आणि त्याच्यासाठी खरोखरच तुम्ही काम करा असं मी तुम्हाला सांगतो. काय होते माहिती का, आता हे सगळं करत असताना मी तुमचं फार वेळ घेणार नाही, तुम्ही दमला तरी पण मला खात्री आहे की पेशन्स इज ग्रेट व्हर्च्यू. अब्राहम लिंकनने हेडमास्टरांच्या पत्रामध्ये लिहिले की धरला पाहिजे धीर, जर गाजवायचं असेल शौर्य, मग तुम्हाला उद्या जाऊन हे शौर्य गाजवायचं, गुणवत्तेसाठी धडपडायचं तर तुम्हाला पेशन्स धरलाच पाहिजे. तरी पण मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण हे सगळं करत असताना हा पेशन्स पाहिजे आपल्याकडे. हे सगळं काम करत असताना आम्ही काय केलं, म्हणजे जसं तुमच्या साहेबांनी सांगितलं की आंबेगावमध्ये आम्ही असे काही उपक्रम राबवले. मी ज्यावेळी थोडक्यात मी गोष्टवारा सांगतो, ज्यावेळी मी सगळ्या शाळा व्हिजिट केल्या तेव्हा माझ्या निदर्शनास आलं की सगळं गोडावं लागलं शाळेमध्ये, सगळे गोडावं. मी कुठेतरी आजगळ पडले 10-20 वर्षाची ती कपाट, ते रजिस्टर, ते पोटमाळा, ते पताका तुटलेल्या, ते वर्ग सजवत नाही, हे नाही का नाही. माझं डोकं सुंदर झालं की आपलं घर जसं स्वच्छ असावं असं वाटतं. दिवसभर 6-8 तास हे शिक्षक बसतात कसे आहेत खाणीच्या साम्राज्यामध्ये. त्या पोटमाळ्यावर घाण, त्या कपाटात घाण, कागद नाही, त्या ड्रॉवर मध्ये घाण. म्हणून मी दर आठवड्याला केंद्र प्रमुखांच्या मीटिंगला नुसता आढावा. मी पहिल्या सगळं काम जे केलं असं माझ्या टोटल 260 शाळा मी 2 महिन्यात व्हिजिट केल्या. 2 महिन्यात मी पहिलं काय केलं, मी प्रत्येक शाळेचा बारकाईने डाटा तयार केला. काय नाही नक्की शाळांमध्ये इतकी घाण. आणि मी केंद्र प्रमुखांना शिक्षक संघटनांची मीटिंग लावली. म्हणजे ही आडगळ मला 15 दिवसात दूर गेली पाहिजे, दूर झाली पाहिजे. शिक्षक संघटना पहिले विश्वासात घेतलो. बस काय होतं, ते असे हितसंबंध लोक काहीतरी चांगल्या कामाला अडथळायला, म्हणून त्यांना मी बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली, काही पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातलं, व्हिडिओ साहेबांच्या कानावर घातलं आणि मला सांगितले शनिवार रविवार काम करायचं आणि सगळे शिक्षक एक चांगले त्यांना तुमच्यासारखंच लेक्चर दिलं, मोटिवेट केलं. आणि एकदा मोटिवेट करून नाही, सतत मोटिवेट, दर 15 दिवसांनी महिन्याने सतत त्यांच्यावर हे मोटिवेटेडचा मारा केला आणि तुमच्याला नाव दिले काय, वी कॅन विन, काय शक्य आहे परिवर्तन प्रेरणा हवी. तर हे तुमच्या प्रोजेक्टला त्यांनी नाव दिले की शक्य आहे. आणि मग मी एक असा आराखडा केला की 15 दिवसात सगळ्या शनिवार रविवार आदेश काढलेले की शनिवार रविवारी कोणी करायचं नाही. त्यातले 10% गाड्या मारतात तो भाग वेगळा आहे, 10% आम्ही ठरवलं काय करायचं नंतर. पण एक 15 दिवसात सगळे गोडाऊन निर्गमित करून टाकले सगळं साहित्य. व्यवस्थापन कमिटीचा ठराव माझ्याकडे लगेच घ्यायची, 1-2 दिवसात व्हिडिओ साहेबांची सही, निर्गमित लगेच परवानगी, सगळ्या शाळा स्वच्छ केल्या. अनेक शाळांमध्ये व्हिजिट दिल्या. तसं मला वाटतं मानवतेच्या भूमिकेतून अनेक शिक्षक येतात, त्या फळ्याला काळा रंग नाही, रंग नाही तरी ते फडवलेली जात 4 आणि 5 ते दिसत सुद्धा नाही पोरांना. पण तरी त्या शिक्षकाला वाटत नाही की नाही बाबा शासनाचे पैसे नाही, अनुदानाला नसलं शाळा नसलं शिक्षक अनुदान, 2-3 फळं देवाला वाटण्यापेक्षा तो 25 रुपयाचा डबा घेतला, आपल्या मुलांना वाटला. आयुष्यभर ते प्रकाश देण्याचे काम करता तुम्ही, याच्यापेक्षा कोणता परमार्थ वेगळा आहे. आयुष्य फळ्याला सुद्धा रंग देणारे शिक्षक मी पाहिले, इतकी उदासीन. त्याने विचारलं बाई तुम्हाला दिसत नाही, पोरांना कसं दिसणार नाही, पैसेच नाही, शाळा अनुदान नाही, शिक्षक अनुदान नाही. इतकी निराशा मी पाहिलेली आहे, म्हणजे सगळीकडे आहे ही निराशा. दुसरं माझ्या निदर्शनास आलं, केंद्र प्रमुख पातळीवरून अनेक शाळांना साहित्य वाटलं जातं. आणि माझं मी पहिले सांगितले केंद्र होणार की सगळं साहित्य आम्ही दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी ते शाळेत दिलं पाहिजे. सगळं काय काय दिले साहित्य येते. काही मला असं होतं की वर्षभर पाहिजे केंद्र प्रमुखांचं साहित्य त्यांच्या कार्यालयात ते शाळेपर्यंत पोहोचलंच नाही. मग मी दुसरा उपाय केला की आता केंद्र प्रमुखांची काय मीटिंग घ्यायची, डायरेक्ट 3-4 तारखे सगळ्या शिक्षकांची मीटिंग घ्यायची. मग केंद्र प्रमुखांनी मला दिलेला आवाज आणि तो शिक्षक समोरासमोर हा सूर्य आणि जयेंद्र तो म्हणायचा, मला आवाज यायचा साहेब माहिती पोहोचली, इतर शिक्षक म्हणायचं सांग रे काय काय आलं साहित्य, तो म्हणायचं आलं नाही. केंद्र प्रमुख पुढे म्हणायचा लाईव्ह कार्यक्रम घेतला मी. हा 3-4 केंद्र प्रमुख आणि त्या 4 केंद्रातले सगळे शिक्षक साहित्य आले, सूचना दिली. काल मीटिंग मध्ये परवा केंद्र प्रमुखांच्या सूचना आल्या तर तुम्हाला मिळाल्या का, तो तुम्हाला मिळालेच नाही. मग आज होईल. मग त्यांनी वाटायला लागलं की साहेब असा लाईव्ह प्रोग्राम घेतात आणि त्याच्यामुळे कोणी काम चुका करायला लागलं नाही. हा पहिला इफेक्ट मला दिसला. आम्ही साहित्य वाटलं, मला हसायला तर एवढं होऊ नये, मला 1.5 वर्ष आणि अशी काही दुरावस्था दिसली 10 मध्ये. मी एका शाळेत गेलो, असं बॉक्स भरलेलं होतं, त्याच्यामध्ये काय असतं ते मला सांगतो तुम्हाला. ते बाईला म्हटलं बाई काय आहे त्याच्यात, बाईने जरा पॉज घेतला,
ते ग्रीन बोर्ड आहे, ग्रीन बोर्ड ते बोर्ड आहे पुढे छान आहे. आता मला माहिती होतं काय कोणता आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचा मग ते फोडला फोडायचं म्हणजे ना आता आधी चांगले फोडायचे काय बरं म्हणलं मग कात्री आणा बाई कात्री म्हणलं ते घ्या बोर्ड टेबल बोर्ड घ्या सगळ्या बोर्डना बोलवलं या म्हणलं जवळ बाईने म्हणलं आता करा तुमच्या हाताने उद्घाटन बाईने लावली कात्री फोडलं त्याच्यातून आवड बाहेर तुमच्याकडे वाटले नाही पण आमच्याकडे आता माहिती त्या दिवशी तुमच्या साहेबांनी पाहिजे त्याच्यातून आले भगतसिंग बाहेर दुसऱ्या बॉक्समधून आले राजगुरू बाहेर तिसऱ्या बॉक्सातून आले चंद्रशेखर आझाद बाहेर बाईने म्हटलं बाई तुमचा बोर्ड फारच भारी हो आणि 6 महिने जाते शाळेला साहित्य वाटून 1000 रुपये शासनाने एका प्रेमवर खर्च केले 3000 रुपये तुमच्याकडे आले का नाही ना हा असे दिले शासनाने 1000 रुपये दिले म्हणजे जिल्हा परिषदेने का त्यांना राजगुरू कळावा हुतात्मा बाबू गेरू कळावा चंद्रशेखर आझाद कळावे आणि आपल्या घरी आई एखादं बॉक्स घेऊन येणार आहे म्हणून ती चिली पिली वाट बघतात आई बॉक्स आणल्यावर तुटून पडतात आई फोड ना काय आणले आई फोड ना मग आई लगेच थोडा स्वयंपाक बाजूला नाश्ता बाजूला त्याच्यावर आपले नवरदेव पतिदेव काय असेल त्याच्यावर सासू काय आणले आई नवीन वर्षाचं काय पडलेलं आणलं सगळे तुटून पडतात चांगली मोठी वस्तू असेल तर शेजारी पत्रांना पेढे देऊन मोकळे आणि त्या शेजारच्या गाव आपल्या शाळेत कोणाला वाटत नाही का बाई या बॉक्स मध्ये काय आहे ते बिचारे दररोज विचार करत असते या बॉक्स मध्ये काय काय माहिती कधी बाई पडते तेव्हा काय माहिती कधी आम्हाला पहिल्यांदा काय माहिती आपल्या पोराने कसं ते धाव घेतलं त्या बॉक्सवर ते पटकन भरून पेढे वाढावे वाटतात साखर वाटावी वाटते आणि त्या शाळेतल्या बॉक्सला कोणी कात्री लावायची लावली पाहिजे इतकी उदासीनता असे कार्यक्रम राबवले आणि एक संदेश आता तुमच्या मोबाईलवर फार फायदा झाला या शाळेत लिंक मारली का साहेब ते सगळं पाहतो का बॉक्स मिक्स सगळं बघा नका तुझं काय करायचं ए चालू व्यवस्थित 10 मिनिटात साहेब हे सगळं पाहतात पहिले बॉटम पाहतात पताका लिंक काढतात बॉक्स पाहतात कपडे पाहतात ड्रॉवर पाहतात सगळं चेक करतात सगळं आठवड्यावर संदेश आणि माझं काम असायचं सकाळी 8:30 ला ऑफिसला जायचं 8:30 ते 10:30 काम करायचं 10:30 पावणे 3 पर्यंत विजिट करायच्या 3 वाजता परत ऑफिस मध्ये यायचं 1 तासाभरात साहेब हे करायचं चलो आपला तेवढा वेळ होते मला हे सगळं केल्यानंतर माझ्या अजून निदर्शनास आलं वार्षिक तपासणी असतात आपल्या मग आपले केंद्र प्रमुख येणार विस्तार अधिकारी येणार कधी कधी गट विकास अधिकारी येणार गट शिक्षण अधिकारी येणार आणि मग आपला तो जानेवारी डिसेंबरचा तो महोत्सव यात्रेसारखा मग कलर मारा पताका सजवा पताका लावा तक्ते लावा मग ते रेकॉर्ड वगैरे आता तुमच्याकडे पद्धत नाही आमच्याकडे नाही होते काय करतात जेवण बिवण चहा पाणी नाश्ता पार फराळ मग त्यातले आपले फार पटाई साहेबांनी त्या कंपाऊंड मध्ये पाय ठेवायचे साहेब चला 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 मी जिकडे काय दुर्लक्ष तिकडे नाही बस 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 पाणी 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 कोल्ड्रिंक्स चहा 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 आपल्याला साहेबांनी बरं साहेब हे असं चालू केलं का ओके करा साहेब बस साहेब जेवण जरा थंड होईल काय चला आणि हे सगळं केल्यानंतर मी विचारलं तुमचं जानेवारी फेब्रुवारीला त्या पताका लावायचे ते तक्ते लावायचे आणि एप्रिलला सुट्टी लागायची शासनाचा सगळ्या शाळांना पैशाचा खेळ म्हणलो वाटलो त्या महिन्यात मुलं काय ते तक्ते पाठ करतात का बघा त्यात रेडीमेड तक्ते तुम्हाला डीएला शिकवले स्वास्थ्य अक्षरात बनवा ते नाही लो डीएला तेवढे 75 मार्क पडवले ते काय जोडा करायचं असते काय त्यावेळी मला डिस्टिंक्शन मिळालं आणि इकडं सगळं रेडीमेड काही तक्ते मी असे पहिले त्या मुलांना जर विषारपणा जरी पाहिजे ना वर तरी त्या तक्त्यावर त्याला वाचता येत नाही एवढं बारीक अक्षर तुम्ही प्रयोग करायला कोणाचे असतील तक्ते तर त्या प्रमाणे त्याचा विषारपण जरी केला ना आणि त्याच्याकडे पाहिलं ना त्याला तक्ताच वाचता येणार नाही मी अनेक शाळांमध्ये गेलो भाई तुम्हीच वाचा इथं उभे राहा शेवटच्या भिंतीवरच वाचा तुम्ही फॉन्ट कसा असावा टाईप कसा असावा हे सगळं तुम्हाला शिकवलंय डीएडला तरी आपण बाजारात बरा तेचलं काम करू दे आपण आणि एक एक तक्ता एक एक चार्ट तो काय 10 रुपये 20 रुपये सगळे पैसे वाया जातात पाण्यात शासनाचे दुसरं निदर्शनास झाले अनेक लोक असे छान पडवतात बाहेर बाबू गेनू ज्योतिबा फुले महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू मी अनेक शाळेत माझा पहिला कार्यक्रम होता तो आता बंद झाला असं त्यांना पाठ झालं मी गेलेले सगळे मुलं बाहेर बोला जवाहरलाल हे कोण म्हणले ते थांबतो बाहेरच काही सांगितलं नाही कोणी प्रश्न झाला मी त्याचा उपयोग का 1000 रुपये त्या चित्राला घालवले किमान गोळा दे नंतर मग बघू जेवढं लागलं कोण होते ते पंतप्रधान होते का डिस्कवर इंडिया दिला का काय दिलं काय काय ते नंतर बघू म्हणजे अशी 80% परिस्थिती 100% 90% परिस्थिती तुम्ही प्रयोग करून बघा तुमच्या शाळेत गेल्यावर मी एका ठिकाणी गेलो स्वामी समर्थांचे असे फोटो लावलेले
काय म्हणणार ओळखून दाखवू सगळे फोटो. एकही विद्यार्थी दिसला नाही अजून का त्यांनी लावले 20 फोटो ओळखून दाखवले. त्याच्यानंतर त्याची माहिती वेगळी. काय शिकवतो आपण, काय अध्यापन द्यायचंय, काय आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, याचा कधी आपण विचार केलाय का? हे काय पुतळे आहेत का, हे काय साहेबांसाठी आहे का, साहेबांच्या वार्षिक तपासणी आहे काय? म्हणून मी दंड केला काय म्हणजे कायदेशीर नैतिक आव्हान दिलं. एप्रिलला मीटिंग दिली आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात सगळ्या पताकांसाठी वर्ग सजावटांसह कलर झाला पाहिजे. अशी एकही आमच्या गावामध्ये शाळा नाही तर शाळा सुरू झाल्यानंतर 8 दिवसामध्ये पताका लावल्या जात नाही, तक्ते लावले जात नाही, कलर दिला जात नाही. अशी एकही तुम्हाला शाळा सापडणार नाही. त्याचं कारण मी माझी एकट्याच नाही, त्याच्यात शिक्षकांचं योगदान आहे. कधी त्यांच्या हातावर पाठीवर हात सुद्धा आम्ही टाकले, त्यांचं कौतुक सुद्धा केले. प्रत्येक जो चांगलं काम करेल, ज्या आम्ही आढावा मीटिंग दर 15 दिवसांनी महिन्याने शिक्षकांना काय वाटतंय साहेब आम्ही डायरेक्ट मीटिंग घेतात. काय केलं बोला, झाली पताकावर वर्ग सजावट झाली, हे झालं, पताका लावल्या, सगळं. माझं दुसरा एक उपक्रम सांगतो. दर दिवशी मी 9:30 ला बाहेर पडताना 9:45 दररोज 5 शाळांना मी फोन करतो मुख्याध्यापकाला. नमस्कार, नमस्कार, मी म्हणतो नमस्कार, काय हरकत नाही आपल्याला नमस्कार म्हणजे. कोण कोण आले? त्याला पहिल्यांदा खरं बोलतो साहेब मी एकटाच आलोय. 10 वाजले तुम्ही एकटेच, बाकीचे 4 कुठे? त्यांना सांगा साहेबांचा फोन आला होता, संदेश तालुक्यात जातो साहेब 9:45 फोन करतात. मग ते पटायच होतात, तरवेज होतात, कायद्यावर पळवाटा निघतात. त्यांना मी फोन करतो, कोण आल्या? साहेब सगळे आले. त्यावर एकेकडं मग ते घाबरतात, नाही साहेब तर बाहेर गेला. 5 मिनिटांनी करतो मी. त्याच्यानंतर दुसरा मी प्रयोग केला. मी मग ते पुढे सांगणार मी आम्ही उपक्रम चालू केलाय. म्हणजे झाली सगळी तयारी, इंग्रजीचं सगळं येतं, एखादा डब्ल्यू क्वेश्चन येतं. हो सर, केंद्रवाडी सूचना दिल्या. हो सर, ते एका विद्यार्थ्याकडे त्या विद्यार्थ्याचं मित्र विचारतो कितीला मला? 4थीला. हाऊ ओल्ड आर यू? ते म्हणतात आय एम 10 years old. ओके गुड. संदेश तालुक्यात गेला, साहेब पोरांशी बोलतात, शिक्षकांशी बोलतात, ऍक्टिव्ह झाले ऍक्टिव्ह. आणि त्याच्यात लहान किती असतात, ते काय तुम्ही जात नाही सहजासहजी, त्याला काय मेडिसिन मिळेल, ते काय असेल ते होईल हळूहळू. पण होंगे काम यामध्ये येते असा दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा होऊ शकत होईल, होगा एक दिन हो जाए. तर हे सगळं करत असताना हे माझ्या निदर्शनास आलं. आम्ही वर्ग सजावट पहिल्या आठवड्यात केली, तर ते केले. त्या मुलांना लोकांना मोटिवेट केलं, त्यांना कामाला लावलं, सगळं गोडाऊन साफ केली. साहेबांनी सांगितल्यानंतर परत आम्ही सांगितलं मला 40 बॉक्स फाईल घ्यायचे. शनिवार रविवार करा, संध्याकाळ करा, सकाळी करा, मला टाइम बॉन्ड कार्यक्रम पाहिजे. सगळं रेकॉर्ड बॉक्स फाईल मध्ये झाले पाहिजे. महिन्याची मुदत दिली. 17-18 महिन्या झाल्या, दुसऱ्या राहिलेल्या दुसऱ्या 10 दिवसात झाल्या. आज आमच्याकडे 100% शाळेमध्ये गेला तुम्ही, एक सुंदर कपाट आहे काचेचं. त्या काचेच्या कपाटावर नजर फिरवली तर 30-35 फाईले. शालेय पोषणाहार, उपस्थिती देवता, सावित्रीबाई फुले, शालेय पोषणाहार, लेटर क्रमांक 1, 2, जनरल रजिस्टर, दाखला फाईल, अमुक अमुक फाईल, जेवढे काय तुमचे 40-50 विषय आहे, बांधकाम करार, अमुक अमुक, त्या एकदा तुमचा मुख्याध्यापक बदली झाला तरी त्याचं नाव असतं ते रजिस्टर बाहेर येतं. 100% बॉक्स फाईल करून घेतलं. हे सगळं काम करत असताना शिक्षकांना मोटिवेट केलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, ग्रामस्थांपर्यंत घेतलं, काही पालकांच्या आम्ही मीटिंग घेतल्या. आम्ही म्हणजे दुसरं एक केलं, जरा कम्युनिकेशन लावतो. मी गेल्या YPSMS सुविधा केली. काही ना करावं लागतं. आमचे 2-3 विस्तार अधिकारी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ ठेवला. आम्ही त्यांचा सत्कार केला. मला चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे. मी आपल्या मध्येच काहीतरी सांगून जायचं. मला आज 2 आपल्या विस्तार अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ आहे, असं आहे तसं आहे. त्यांनी कालच मला सांगितलं साहेब काय लागली मदत तर सांगा. त्यांनी मला एकाने सांगितलं आम्ही 5,000 देणार. ते मला काय म्हटले होते, पण आता जाहीर दिलं काय करतात. म्हटलं आज त्यांच्याकडे चेक नाही, पण ते उद्या नक्की देतील. ते 5,000 रुपये घेतले. YPSMS ला ते काय इंटरनेटला त्याला केले. सगळ्या शिक्षकांचे फोन फिडिंग काम केलं आणि सगळ्यांना SMS सुविधा दिली. उद्या सुट्टी आहे, अमुक आहे, उद्या मीटिंग आहे, उद्या शालेय पोषणाहार आहे, उद्या तुमचं पगार तुमच्या खात्यात जमा झालेला आहे, तुमचं शाळा अनुदान तुम्हाला पाठवलंय, तुम्हाला इंधन पाठवलंय, तुम्हाला मानधन पाठवलंय. जे आणि त्या विषय तज्ञांना एक मास्टर तयार केला. त्याचं काम बनली IT. सगळ्या शिक्षकांना माहिती किंवा त्याला शिक्षकाची आम्हाला एखाद्या 4थीच्या मुलाचा पॅकेज त्याला SMS करायचा, सेंड अकाउंट नंबर ऑफ दॅट स्टुडंट टू क्वालिफाईड स्कॉलरशिप. सगळ्याच अकाउंट नंबर येतो. म्हणजे आम्ही SMS सुविधा केली, केंद्र प्रमुखांना केली. ते काय लगेच झाले नाही. त्याला सारखा आढावा दर आठवड्याने कुठपर्यंत आले, किती लोक राहिले, कोणाकडे नाही, काय झाले, हे केल्यानंतर सगळ्या शिक्षकांना मी सांगितलं की मला ईमेल पाहिजे तुमचा स्वतःचा. आणि 80-90% लोकांकडे झाली इंटरनेट आहे, संगणक आहे. 10-20% राहिले ते दोघं बघा आमच्याकडे आदिवासी कट्टा भाषण करायला प्रयत्न करतात.
माझा सत्कार झाला. सत्कार म्हणजे शाब्दिक सत्कार झाला. मग ते परत उठतो, जोराने कामाला लागतं. परत सत्काराची वेळ येता कामा नाही पुढच्या आठवड्यात. परत आठवड्याची मीटिंग घ्यायची नाही मीटिंग, त्याला सांगायचं घेणार आहे. परत आला केंद्र मंत्रीचा असं मोटिवेट करून 100% माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा ईमेलनी जोडल्या. त्यांना जे आम्हाला आदेश द्यायचा आहे, काय द्यायचंय सगळं ईमेलवर त्यांना पाठवलं. आमच्याकडे फार लोड असतो ऑफिसला, आपल्याकडे शिक्षक फार चांगले आहेत. काय प्रत्येक केंद्रात 1-2 मास्टर असतात संगणकात, त्यांची सुद्धा माहिती आम्ही ईमेलवर घ्यायला सुरुवात केली. आणि आता या वर्षी नुकतंच 1 महिन्यापूर्वी आम्ही आमची तालुक्याची सगळे संघटना बोलवल्या आणि त्यांचा गुणगौरव केला. फार संघटना काम करतात, हे करतात, ते करतात. नारळ श्रीफळ दिला, 25,000 रुपये आम्हाला दिले संघटनेने आणि आम्ही एक वेबसाईट डेव्हलप केली 25,000 रुपयामध्ये. फार सुंदर वेबसाईट आहे. तुम्हाला तुमच्या मॅडम त्या वेबसाईट देतील, विस्तार अधिकारी देतील. तुम्ही सगळ्यांनी त्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि पहा. फार सुंदर शाळा आहे. त्याच्यात आपण आता सध्या आम्ही 10 जोडलेले आहे, पण आम्ही जोडणार आहोत आणि हा उपक्रम आम्ही यशस्वी केला. हे सगळं आम्ही प्रशासकीय दृष्ट्या केलं. ते आडगळ केली, बॉक्स फाईल केली, केलं. पण आपण क्वालिटी काय म्हणून क्वालिटीचं बोला की सर, क्वालिटीमध्ये मी तालुक्यामध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम सुरू केला. इंग्रजी अध्ययन उपक्रम सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की 2000 साली इंग्रजी लिखाण आहे काय. मग मी एक प्रारूप तयार केला, आराखडा तयार केला आणि त्याला नाव दिलं इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम. आणि त्याच्यात 5 इव्हेंट ठेवले. एक इव्हेंट ठेवला कविता गायन, दुसरा इव्हेंट ठेवला WH क्वेश्चन, तिसरा ठेवला स्पेलिंग पाठांतर, चौथा ठेवला कथा सांगणे इंग्रजीतून, 5वा ठेवला कन्व्हर्सेशन. मला माहिती असं ठेवून शिक्षक काम करणार नाही. स्पर्धा लावल्या, स्पर्धा शाळांच्या स्पर्धा वर्ष डिसेंबर-नोव्हेंबर मध्ये स्पर्धा होते. शाळा स्तरावर स्पर्धा, कोणाची मुलं जास्त इंग्रजी कविता गायन करतात. ग्रुप पहिली दुसरी जागा, तिसरी चौथी जागा. WH क्वेश्चन 100 पैकी 50 विचारायचे, कोणती मुलं जास्त येतात आणि मग त्यांचा सत्कार समारंभ, गाव शिक्षकांना मोटिवेट केलं. त्या केंद्रातल्या लोकांनी ट्रॉफी, प्रमाणपत्र 2000, 3000, एखाद्याच्या हाती नारळ द्यायचा, सत्कार करायचा, कोण 5000. आणि ह्या 1 वर्षामध्ये आम्हाला 0% मुलांना कथा येत होत्या. सांगता आमच्याकडे हजारो मुलं इंग्रजीतून कथा सांगतात. WH मुलांची क्वेश्चन पाठ झालेले आहेत. इंग्रजी कविता एकही शाळा सापडणार नाही का त्याच्या कविता पाठ नाही. कन्व्हर्सेशन मुलं करतात. एवढ्या उपक्रमाचा फायदा झाला. याला एकच वापरलं की सतत शिक्षकांना मोटिवेट केलं, शिक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि सगळे सदस्य अधिकाऱ्यांना सामावून घेतलं आणि याला स्पर्धेत स्वरूप दिलं. दुसरा माझा मुद्दा लक्षात आला की या परिपाठाची अवस्था आहे. खऱ्या अर्थाने जो मूल्य शिक्षणाचा गाभा आहे, माणूस घडला पाहिजे म्हणजे तो केवळ मार्गाने काम करता नाही, त्याच्यावर संस्काराचं विचारारोपण झालं पाहिजे, संस्कार झाले पाहिजे त्याच्यावर. माझ्या लक्षात आले परिपाठाची अवस्था फार भयानक आहे. मी संगीताच्या परिपाठाच्या सुद्धा स्पर्धा केल्या, त्याला काढून दिलं की ऑगस्टमध्ये ह्या शाळांच्या स्पर्धा, नंतर केंद्रावर पहिले येतो बेटवर स्पर्धा, बेटातली त्याच्या तालुक्यात स्पर्धा, त्याला बक्षीस जाहीर केली. मग ही स्वयंसेवी संस्थेकडून बक्षीस, त्या स्वयंसेवी संस्थेकडून बक्षीस आणि संगीताच्या परिपाठाच्या स्पर्धा. मला माहिती आहे की काही नाही होते, पण किमान सिक्वेन्स सुरू झाला, प्रार्थना सुरू झाली, संगीत सुरू झालं, काही ना काही सुरू झालं ना. नसेल मला 100% त्याच्यात यश आलं, पण संगीतमय वातावरण तालुक्यामध्ये झालं. अनेक लोकांनी पेटी घेतली, तबला घेतली, शिक्षकांना ऐकलं. हे सगळं करत असताना माझ्या अजून दुसरा मुद्दा लक्षात आला की तालुक्यामध्ये सगळ्या लोकांकडे सगळे स्किल नाही. म्हणून आम्ही तालुक्याला प्रेरणा मंच स्थापन केला. शिक्षकांना असे सिलेक्टेड शिक्षक घेतले. कोणाला इंग्रजी काय येते ते विद्यार्थी, कोणाला काय येते ते शिक्षक. दुसरं या सगळ्यांचा तो प्रेरणा मंच तालुक्यात फिरवला आणि प्रत्येक ठिकाणी त्याला विज्ञान, गणित, भूगोल असं ज्ञान प्रत्येक शाळेत देण्याची सुविधा केली. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो अतिशय समाजाचा सहभाग, तुमच्या साहेबांनी सांगितलं पाहिजे, आमदार साहेबांनी की 17 लाख रुपये शाळेत जमा झाले पाहिजे. मी शिक्षकांना मोटिवेट केलं की त्यांना माझे धार्मिक, अरे कशाला जाता ते आळंदीला, कशाला जाता तुम्ही पंढरीला, आज परमेश्वर आहे हे सतत त्यांना मी सांगितलं. तुम्ही खिचडी खाली काय, ते डोकीस खाला काय, ती बटाट्याची वेफर खाली काय, देव काय वेळाने तुम्हाला मार्ग द्यायला. परत मी सांगतो तुम्हाला धार्मिक अधिष्ठान तुमच्या व्यवसायाला द्यायला पाहिजे. आणि म्हणजे तुमच्या गावामध्ये तुमचे पैसे गोळा होत नाही, शैक्षणिक उठाव योजना राबवल्याने जो जास्तीत जास्त शैक्षणिक उठाव होईल त्याचा आमदार साहेबांच्या हस्ते श्रीफळ सत्कार ट्रॉफी देऊन सन्मान केला जाईल आणि केंद्र प्रमुखांना जबाबदारी दिली, विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली. मित्रांनो, एवढे शिक्षक आम्हाला, एवढे शिक्षकांनी काम केले. एका वर्षात तालुक्यात 2.5 कोटी रुपये जमा केले. 2.5 कोटी. कोणी 2 लाख, कोणी 4 लाख मोटिवेट केलं. अजून माझ्या लक्षात आलं अजून काही ठिकाणी नव्हतं. मग मी काय केलं, शिक्षक शोधले. समजा पनवेलची शाळा चांगली नाही, मग पनवेलचे शिक्षक कोण आहेत, भले ते नोकरी कुठे करत असतील, मग पनवेलमध्ये 50 शिक्षक त्यांची मीटिंग लावली, या इकडं. अरे मला दुसऱ्याच्या गावामध्ये चांगले काम करतात, शाळा चांगली काम करतात,
तुमच्या गावाचं काय? तुमच्या गावामध्ये तुम्ही फिरलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. असे प्रत्येक गावामध्ये मला 5-10, 2-2, 4-4 शिक्षक सापडले. त्यांचे ग्रुप तयार केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी तुमच्या गावात फिरायचं आणि शाळेसाठी काम करायचं. असे ग्रुपने सुद्धा माझ्याकडे 50 लाख रुपये गोळा केले त्यांनी त्या प्रत्येक गावामध्ये. म्हणजे त्या शिक्षकांना मोटिवेट केलं, शिक्षकांना कामाला लावलं. हे काय एका दिवसात नाही होत, त्यांना मोटिवेट करावं लागतं. 1 महिना 2 महिने परत त्याचा सत्कार समारंभ. शिष्यवृत्तीच्या कार्यशाळा माझ्या जून मध्येच होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चौथीची कार्यशाळा. काही शिक्षकांना चौथीचं मार्गदर्शन मिळत नाही, 7वीचं मिळत नाही, म्हणून आम्ही मास्टर ट्रेनर घेतो आणि जूनच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात सगळ्या कार्यशाळा होऊन जातात आणि मग त्याचा सतत पाठपुरावा होतो. दर शनिवारी 4थीच्या 7वीच्या शिष्यवृत्तीची सराव चाचणी प्रत्येक शाळेत कंपल्सरी होते. त्याचं मूल्यमापन केले आहे, विकेंद्रीकरण केले सत्तेचं. केंद्र प्रमुखाकडे जबाबदारी, विस्तार अधिकाऱ्याकडे जबाबदारी, गट समन्वयाकडे, विषय तज्ञाकडे जबाबदारी. त्याचा फायदा झाला मित्रांनो. तुम्हाला सांगतो माझ्या तालुक्यातून शिष्यवृत्ती परीक्षेला 4थी आणि 7वी मिळून 210 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 210 विद्यार्थी. ज्याचा आले फक्त 30 पोरं होती पण 210 वर गेला. नवोदयच्या परीक्षेमध्ये 15 पोरं, एनडीएच्या शिष्यवृत्तीमध्ये 50 पोरं. एवढा फास्ट त्यांना सतत असं हलतं ठेवलं. त्यांना अशी उसंत येऊन ठेवलेली आहे आणि त्यांना माझा एकच शेका मरावे परी कीर्ती रूपी उडावे. हीच कीर्ती तुमच्या वाट्याला येते आणि म्हणून या शिक्षकांना मी धार्मिक अधिष्ठान दिला आणि ते कामाला लागले. पदाधिकारी भाऊ मला पदाधिकारी पंचायत समितीच्या मासिक मीटिंग मध्ये म्हणायचे काय तुमचं लक्ष आहे, एवढं काम करू तुमचं लक्ष आहे, तुम्ही काही कामच करत नाही, तुम्ही आपण नाही. मग मी म्हटलं साहेब असं करा, तुम्ही काही शाळा दत्तक घ्या. पदाधिकाऱ्यांना काही शाळा दत्तक दिल्या आणि सभापतींना घोषणा करायला लावली का जो जास्तीत जास्त त्या शाळेचा विकास होईल, दर पंचायत समितीमध्ये आढावा होईल त्या दत्तक. म्हणून सगळे अधिकारी, गट विकास अधिकारी, मी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी सगळ्यांनी शाळा दत्तक घेतल्या आणि या दत्तक शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तेचं केलं. पण ह्या 50 शाळांमध्ये आम्ही सगळ्यांनी एका वर्षात ई लर्निंग प्रोजेक्ट दिले 1.5 लाख रुपयाचे. आम्ही सगळ्यांनी गावापर्यंत गेलो, शिक्षकांपर्यंत गेलो आणि ई लर्निंगची मोहीम सुरू केली आणि आजही आमच्याकडे 236 शाळांपैकी 160 शाळांमध्ये 1.5 लाख रुपयाचे ई लर्निंग प्रोजेक्ट आहे. त्याचं आव्हान केलं लोकांना, लोक कामाला लागले. ई लर्निंग प्रोजेक्ट आजही शाळांमध्ये चालले. आज दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना आज तुम्ही आल्या, आमच्या शाळेची वैशिष्ट्य सांगतो. प्रत्येक शाळा अतिशय सुसज्ज, रंगरंगोटी आहे, सुंदर बाग आहे, बगीचा आहे. त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या मुलांच्या चपला तुम्हाला स्टँडवर बाहेर लावलेल्या दिसतील. शिक्षकाच्या चपला सुद्धा वरांड्याच्या बाहेर नियम म्हणजे आम्ही गेलो तरी आमची चप्पल बाहेर, आमचे नामदार साहेबांनी सुद्धा चप्पल बाहेर काढली होती. म्हणजे प्रत्येक शाळेत गेल्यानंतर ही डिसिप्लिन, शिस्त तो मुलगा शिकतो, तिथं संस्कार शिकतो त्या शाळेत. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोर्ड दिसतं, स्वच्छ दिसतील. तुम्हाला स्पीकर व्यवस्था प्रत्येक शाळेमध्ये आहे. प्रत्येक शाळेमध्ये वर्गामध्ये स्पीकर बसवले. समजा बाईंना काम असतं तर कॅसेट टाकली तर ती मुलं बेचे पाडे म्हणतील, ती कॅसेट ऐकून इंग्रजी कविता म्हणतील, गाणी म्हणतील, अशी सुविधा केलेली आहे. हे सगळं करत असताना दुसरा एक आम्ही महत्त्वाचा जो उपक्रम राबवला तो म्हणजे आज ज्या आमच्या आदर्श शाळा भेटली. म्हणजे जेव्हा आपण आता समजा तुम्ही ऐकलं त्याच्या समजा तुमची 20% मोटिवेट झाली, मला समाधान आहे. तुमच्या 400 पैकी किमान 10% तरी लोकांना करावंच वाटलं तरी मला आनंद आहे. मग असं मी सगळ्या शाळांचे ग्रुप केले आणि आजूबाजूच्या पुणे जरी माझ्या आमच्या शाळा चांगल्या होत्या तरी त्यांना आजूबाजूचे जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर सगळ्या तालुक्यामध्ये एक टीम पाठवून दिली. म्हणजे या आदर्श शाळा पाहून सगळ्या टीमची सहल करून आणली आणि सगळ्या लोकांनी त्या आदर्श शाळा पाहिल्या आणि ते मोटिवेट झालं, त्यांना काम करावं असं वाटलं. आणि मग आम्ही त्रुटी काढल्या, जे शिक्षक कामच करत नाही अशा शाळांना, अशा शिक्षकांचा आम्ही ते मोठा रोग आहे, गुलाबाचं पुष्प कोणतं चित्र पडतो लगेच रोग आहे, मग आम्ही ते नवरोग मला आठवण चित्रपटाचं ना, त्याला आम्ही गुलाबाचं पुष्प द्यायचं, त्याचं स्वागत करायचं. फार फार 4 महिने झाले याची प्रगती नाही, याची सजावट नाही, याचं काम काय, याचं दप्तर नाही, याचं इंटरनेट नाही, याचा ईमेल नाही, टाळ्या वाजवून स्वागत करा, याचं बांधकाम अपूर्ण आहे, याचं शालेय पोषण आहे, याचं किचन शेड अपूर्ण आहे, याचं त्याला कशी व्हायचो. हा एवढ्या लोकांमध्ये माझा एखादं बरं कधी 50% बायका आहेत समोर, स्वतःशी नवरा समोर, त्यामुळे ते फार अपमानित पडायचं. त्याच्यामुळे त्यांना काम केल्याशिवाय पर्याय राहायचा नाही आणि हे सगळं काम आम्ही सगळ्या लोकांच्या मदतीने केलेलं आहे. दुसरा एक उपक्रम राबवला की प्रश्नपेढ्या तयार करून घेतल्या. प्रश्नपेढी, उत्तरपेढी. बघा तुम्हाला ज्यावेळी तुमचं काम असतं, बरंचसं काम असतं तुमचं म्हणजे त्यावेळी मी कंपल्सरी सांगितलं मी विजिट आल्यावर मला वर्गामध्ये वर्गनायक दिसला पाहिजे. त्या वर्गनायकाच्या हातात प्रश्नपेढी पाहिजे आणि उत्तर पाहिजे, क्विज उत्तर. तुम्ही काम करा त्यावर. पण तो वर्गनायक सुरू केला ना, गोड खिंड कोणी लढवली, पणाकडे
तुम्हाला जरी 2 तास काम असलं, ट्रेनिंगला गेलात किंवा मीटिंगला गेलात, आपल्याला अनेक कामं करावी लागतात, पण मॅनेजमेंट स्किल, टेक्निक ऑफ टीचिंग ही मेथड तुम्ही वापरा आणि कंपल्सरी केली. मी गेलो मग पहिला विचारतो वर्ग नाही पुढे किती प्रश्न तू पाठवून गेले, इतिहासाचे किती विचारले. तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये वर्ग नाही आणि तो सगळ्या पहिली चौथी काय 5वी ते 7वी सगळ्यांची तयारी करून घेतो आणि त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला मिळालेला आहे की मुलांचे प्रश्न होतात. दुसरा उपक्रम आपल्या शनिवारी काही शिकवायचं नाही शिक्षकांनी, उजळणी होत नाही. दर शनिवारी त्यांनी सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा. तिसरा तुम्हाला सांगतो, तुम्हाला एवढे सारे उपक्रम राबवले, विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान येत नव्हतं म्हणून आपण 200 प्रश्नांचं सामान्य ज्ञानाची प्रश्नपट्टी तयार केली. वर्गणी आहे, दुसरीला कोणते सामान्य ज्ञानाचे प्रश्न असावे, तिसरीला कोणते, 5वीला कोणते, 7वीला कोणते. तुम्ही प्रश्न विचारू बघा. तालुक्याचे आमदार माहित नाही, मंत्री माहित नाही, विधानसभेचे अध्यक्ष माहित नाही, राष्ट्रीय प्राणी माहित नाही का, पक्षी माहित नाही का, कुठलं काय राज्य माहित नाही का, काही माहित नाही. म्हणजे मुलांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न माहित नाही, काहीच नाही. मुलांना कळत हे विचारलं ते जॉली बाजरी घेऊ सांगतो. हे सगळं छोट्या छोट्या गोष्टीचा भाग आहे. म्हणून आम्ही सामान्य ज्ञानाची प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा राबवली 2री ते 7वी पासून सगळ्या मुलांना. 1 डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये 200-300 प्रश्न, त्या 300 प्रश्न आले. एवढंच नाही मित्रांनो, आमच्या शिक्षकांना मी स्वस्त वस्तू दिल्या नाही, आमच्या शिक्षकांना मोटिवेट केलं आणि सांगितलं की जे मी तुम्हाला माहिती क्वालिटीवर बोलतो, क्वालिटी काय म्हणून आमच्या शिक्षकांना 10 विषय दिले मी. आरटी ऍक्ट, ज्ञान रचनावाद दिलं, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, जे काय आपले सगळे विषय असतील, तुमचा कायदा असेल, विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संस्था असतील, विविध शालेय प्रकारच्या योजना असतील, शालेय पोषणालय, पुस्तकपडी, अशा 10-15 विषय दिले आणि शिक्षकांना ओपन बुक टेस्ट दिले. तुम्ही 2 महिन्यात त्याचे निबंध लिहून आणा. काय होईल त्याच्यात, काय पास आहे का नापास आहे. पण मी म्हणलं पार्टी पास आल्या, किमान जर पुस्तक तुमच्या वाचनातून जाईल, किमान तुमच्यातून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वाचल्यासारखं होईल. 100% नाही तुम्हाला नॉलेज मिळणार. त्याच्यातही काही निले हुशारी केली, 7वीच्या पोरांना लिहिली मला मी काही निबंध लिहिले. 10 विषयांवर मी A4च्या प्रोजेक्टवर निबंध लिहून घेतले. त्याच्यात काही 10% माझी काय मी 10% बोलतो. त्यांनी 7वीच्या पोरांना लिहायला गेलं. मी त्याचा आढावा घेतला, मला सापडले हरकत नाही, 10%साठीच आपल्याला काम करायचंय. तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या नोंदी काय करतो आपण. काही मी शिक्षक पाहिले, आता आमचे शेजारी पण शिक्षक दुसऱ्या तालुक्यात राहतात, ते आता आमचे मित्र आम्ही होते, तुम्ही पाच नोंदी करतात. बागेला पाणी घालतो, सुंदर अक्षर आहे, गणित सोडवतो, बेरीज करतो, किंवा डिप्लोमा करणारे पोरं म्हणतात या शेजारच्या बाईंची वही आणली, सगळ्या नोंदी लिहून काढतात शेजारच्या, फक्त नाव नंतर टाकू आपण. झालं मूल्यमापन. एका शाळेत मी गेलो, त्याची मूल्यमापनाची नोंद पाहिली आणि म्हणलं बाई बघू काय वही. बाईंनी त्या वहीमध्ये लिहिलं होतं संगीता सुंदर गाते इयत्ता 4थी. मी गेलो 4थीच्या वर्गात, म्हटलं संगीता उभी राहा, म्हटलं तुला छान गाता येतं ना. ती म्हटली नाही सर मला मी गायलाच नाही अजून. नुसतं नावापुरतं आणि कामापुरतं आणि ताकापुरतं म्हणजे पैशासाठी काम करतो, याच्यासाठी काम करू नका. हे तुम्ही बघा, तुमचं मन सांगत कशा नोंदी करतो. अरे कोण मुलांकडून करतोय, कोण नवऱ्याने सांगतात, दोघांची तरी मजा. तू माझं तू माझं तू माझं. तुम्ही शिक्षकी शाळेत तर त्याच्यावरून अजून गमत. तू एक दिवस मी एक दिवस, तू जा तिकडे मी इकडे, माझी सासू मी केली असं वाईट नाही मला बोलायचं. मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मला लग्न मला आहे. एक दिवस तू फोन आला, तू त्यातच गेल्या म्हणजे गावाला गेले. दुसऱ्या मी त्या शाळेची गमत सांगतो. सगळे जाऊन आलो, एक दिवस मॅडम होत्या, मॅडम दुसरे शिक्षक कुठे ते सहलीचं पास काढायला गेले. बरं मग काय असं शनिवारी जायचं पास काढायला, दांडी नाही मारायची. म्हटलं बरं ठीक. दुपारी मी शाळेत परत ऑफिसला आलो, दुपारी परत त्या बाईंना फोन केला. म्हटलं मॅडम ते रेकॉर्ड मध्ये आपण सगळ्यांना घेऊन ये, माझी 4 वेगळी होती. म्हणजे साहेब मी घरी आहे. तुला तरी आहे माझ्या शाळेवर बोल. ते म्हणजे दुपारचे आले ना तुम्हाला काय लहानपणी खेळ होता मला माहिती नाही काय नवीन वयात लागली तू, असा सगळा खेळ चाललाय. आणि मग एक शिक्षकाला मी विचारलं खासगी, म्हणजे काय असं शिक्षक होतं. आम्हाला दुसरा काय भ्रष्टाचार म्हणले, हा आमचा भ्रष्टाचार. आता मी काय बोलावं त्याच्या ज्ञानावर. बरोबर आहे बाबा, तुला शुभाशीर्वाद कल्याण हो तुझं. हे सगळं करत असताना तुम्ही करा. तुमचं दुसरं सांगतो, सगळे शिक्षक सगळे मुलं आपण शिकतो, मुलं अनुक्रम प्रिय असतात. दररोज आरशात बघा, काहींच्या बाबतीत परत मी 10% वाढवतो. प्रत्येक शिक्षक प्रत्येक इव्हेंट मध्ये
आपली केशभूषा, आपली वेशभूषा कशी आहे? आपण शिक्षक आहोत का? आपली साडी, आपला ड्रेस, आपला पॅन्ट, वर पार कपडे, काय काय गुंड पाहिला काय काय कळत ते वर्षी दोन कडनं उघडे हातामध्ये कळ. आता तो कसला शिक्षका, तो विद्यार्थी तुमच्या जवळ येऊ प्रेमाने, अहो ती शालीनता, नजरेत शालीनता, कपड्यात शालीनता, केसांमध्ये शालीनता पाहिजे ना. म्हणजे आपलं सगळं समाज का निरीक्षण करत असताना तुम्ही म्हणता समाज का नाव ठेवतो. समाज का म्हणतो शिक्षक बिघडला, त्याची कारण आहे त्या 10% सगळं गालबोट लागलंय. म्हणून आपण दररोज सकाळी जाताना आरशात बघा की मी शिक्षक आहे ना, आहे ना, म्हणजे पोषकाने सुद्धा आणि मनाला सुद्धा हे विचार करा. परवा मी अजून एक उपक्रम चालू केला, सगळ्या शिक्षकांना व्हॉइस एसएमएस पाठवला. तुम्ही राष्ट्राचे शिल्पकार, तुम्ही समाजाचे आधारस्तंभ आहात. शाळा ही एक सुंदर मंदिर आहे, त्यांचा विकास ही पूजा आहे, त्यांची भक्ती हाच परमार्थ आहे. सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं कार्य तुम्हाला करायचंय. चला उठा, त्यांच्या विकासासाठी आपल्याला झटून द्यायचं आहे. शिक्षण विभाग आंबेगाव स्वामी शिक्षण डायरेक्ट ना साऊंड काढला. आता काय म्हणले साहेब, ते झोपू देत नाही काय काय म्हणले मला परवा म्हणले साहेब 2च महिने राहिले, मग 3 वर्ष झाले, तुम्ही बदली होणार असं काय म्हणतात खासगी. तुम्हाला सांगतो काही असो, नाव ठेवली तरी चालते. तुम्हाला सांगतो आपलं लहान मला गोष्ट माहिती आहे चोराची आईची, ठीक आहे. शिक्षा होती आणि तेव्हा मला आईला भेटायचे माझ्या. ते कलाडून चावतं का चावतं. लहानपणी तू माझ्या जर गालात मारले असते ना तर मी आज जर जोर झालो नसतो, मी चांगला काहीतरी माणूस घडलो असतो. पण तुम्हाला पाठीशी घातला. मित्रांनो, तुम्ही आणि मी लोक आता नाव ठेवतात साहेब बरोबर नाही, बाई बरोबर नाही, मुख्याध्यापक कामाला गट शिक्षण अधिकारी केंद्र म्हणून सगळं त्रास देतात. पण तू निघून गेला त्याची बद्दल काय नाही कामाचं. सगळ्यांना पाठीशी घालायचं, दाखवा दाखवा सुट्टी तर सुट्टी, यात या जात जा, काही करा, मजाच मजा. काही काम केलं नाही हो नाव समजा मी उद्या चांगलं काय काम केलं, माझी बदली झाली, चौकात सगळे शिक्षक तुम्ही येणार. अधिकारी होते यायचं 2 वाजता जायचं, 5 वाजता शनिवारी नाही का रविवारी 2-3 शिक्षक यायचे. इकडे जेवायला तिकडे जेवायला, डाव्याच्या गाडी फिरव त्याच्या गाडी फिरव, झाली तुमची चर्चा निंदा चालू. म्हणून आता जरी ते लहान मुलाला जरी आपण मारलं ना त्याला आता राग येतो. आई मारती, आठवीला बोलती, रागवती, अभ्यासाला बसल्यावर. पण जेव्हा ते मोठं होतं, IAS ऑफिसर होतं, कुठेतरी चांगला राज्यकर्ता होतो, तेव्हा ते भाषणात म्हणतं की माझ्या आईने त्यावेळी मला मारलं, मला बोलली, मला रागवली, त्याचं एक फळ आहे. असं हे पण म्हणून आता बोलू द्या, आता रागू द्या, पण आपल्या सगळ्यांना चांगलं काम करायचंय. कोण नाव ठेवलंय म्हणून काम करू नका. अजून आपल्याकडे खूप विषय, तुम्हाला कंटाळा शेवटच्या 2 गोष्टी सांगतो आणि माझं व्याख्यान सांगतो. मित्रांनो, मी परवा एका याला गेलो, व्हिजिटला गेलो, ट्रेनिंगचा होतं ब्रिटिश काउन्सिलचा. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर रिटायर झालेल्या त्या 1 महिना राहिला होता. ते बाई फार निराशा. माझं पहिले गेले उदासीन जेव्हा लेक्चर असतं की उदासीनचा झटका हो, मराठ्याला बीपी वाढेल, शुगर वाढेल, मराल लवकर. 70-30 वर्ष पेन्शन खाण्यासाठी, त्या नागरिकांसाठी पडासाठी तरी काम करावं. मग ते माहिती अहो मला शेवटच्या ओव्हरला सुद्धा तुमचं महिना राहिला त्याची काळजी करू नका. क्रिकेट बघता की नाही म्हणलं नाही बघत. नागरिकांबरोबर बघा, शेवटच्या ओव्हरला सुद्धा षटकार मारण्याची क्षमता पाहिजे. आणि आपली आहेत ना 2 वर्ष राहिली, 4 वर्ष राहिली, त्याला किती बोला साहेब 2-4 वर्ष राहिले जास्त पुस्तक बघत तर तुला खुशी का साहेब आता 2च राहिले. अहो तिकडे क्रिकेट पाहिजे, परवा सुद्धा मॅच जिंकली, 1 विकेट असताना लागोपाठ 2 षटकार मारले. ही जिद्द पाहिजे का नको? शेवटच्या बॉलला सुद्धा षटकार मारण्याची हिंमत पाहिजे. आणि म्हणून आपलं नाव लिहितं, फुकट नाव नाही लिहित. आता आज 8 दिवस आपण तिचं नाव लिहिते ना, तो दुसरं कोणाचं लिहितंय का? षटकार मारला आणि तुम्ही झुरोवरच आउट झालं, कसं व्हायचं? म्हणून झुरोवर आउट होऊ नका, चांगलं काम करा. दुसरा मी मला एक गोष्ट सांगणार ते सांगतो. मी एखाद्या आजीबाईंना सांगितलं, त्या आजीबाईंना मी सांगितलं ठीक आहे तुम्ही नाही काम केलं, आपण रिटायर झालो. रिटायर झाल्यावर आपलं नातवंड येतं आपल्या जवळ, ते म्हणतं आजी गोष्ट सांग. माझी जरा गोष्ट सांगते. मी पनवेलला होते, पनवेलवरून माझी बदली कळंबोला झाली किंवा मला त्या गावात येते, इथून इकडे झाली, मग इथून तिथे गेली, तिथून इथे गेली, काय केलं काही नाही.
तू त्याला पाहिजे म्हणती बाळा प्रदेशाचा अभ्यास कर, शिष्यवृत्तीचा अभ्यास कर, स्कॉलरशिपचा. आजी तुझी किती पोरं आली ग? माझी नाही आली. पण तुला तुझी किती आली ग? किती नाही आली. तुझ्या शाळेत तू काय काय काम केलं ग? ते फार छान जास्त पोरं ते नाही काम केलं, पण त्याला ती गोष्ट आवडत नाही. ते पटकन जाते आजी मी खेळायला, त्याला आजी आवडत नाही. पण म्हणलं आजी तुम्ही जर त्याला सांगायला लागले बाळा बघ मी अशी 8 वाजता जायचे, सगळी मुलं गोळा करायची, त्यांना शेपूड असायचा, ते मी पुसायचो, त्याला फार सोडायची, त्याला शेपूड तर पुसायचा आजी. बाबा कपडे त्याला घालायला लावायची, त्याची चपला घालायची, त्याला टाय बांधायची, त्याला बसवायची, त्याचे ग्रहपाठ वह्या, त्याच्या वह्या नसायच्या, तुम्ही वह्या आणून द्यायच्या, त्यांचं शुद्ध लेखन घ्यायची, त्यांचा हस्ताक्षर, त्यांना कॅसेट मी द्यायच्या, त्याला गणवेश भाजी तू गणवेश द्यायची. बाबा ते तुम्हालाच पडणार नाही. त्या नातवासाठी तरी काम करा, चांगली आजीसाठी तरी काम करा, चांगली आजी म्हणून तरी काम करा. ती सुनाला सुद्धा वाटलं पाहिजे हे माझ्या नातवंडाला काहीतरी देते, नाही तर तुमची गावाची कोपरा. त्याच्यासाठी तरी इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यासाठी तरी चांगलं काम करा. आणि मित्रांनो मी शेवटचं तुम्हाला उदाहरण सांगतो की आयुष्यात तुम्ही आम्ही सगळं वयाच्या 58व्या वर्षानंतर निवृत्त होणार आणि निवृत्त झाल्यानंतर 5-10 वर्ष पहिले जातात लागलेले कार्यभाग, प्रेम, सण, नातेवाईक वगैरे वगैरे सगळं होऊन येतो. पोरांची जन्म विणं काय नातवंड सगळं होऊन जातं. आणि अशी वेळ होती 75च्या पुढं, काहीची 75 येते, काहीची 70 येते, नशिबवाडा 80 येते. मग ते कोपऱ्यात बसतो, नातवंड मोठी झालेली असतात. सूनमती आता तुमचा उपयोग नाही, तुम्ही आता इथंच बसा. नातवंड आता एकट्याने रिक्षाने शाळेत जातात येतात, ते एकटंच. म्हणजे तुम्ही मी 75-80 वर्षानंतर पुढचा इतिहास आठवा, भान असावं, वेद असावे भविष्याचं. आणि मग आपण एकटंच तुमची आजी आजोबा सासू सासरे सगळे आठवा. आपण सगळे इकडे आलो, चिमणी पाखरं लांब गेली, ती एकटंच घरात आहे. आणि मग त्याला वेळ कसा जातो, आयुष्यभर चिंतन करायला वेळ मिळणार नाही. ही कामं, ते बस, ही प्लॉटिंग, ती यायची, हा बंगला, हे ते धावपळ, याच्यात वाढदिवस आमलं तर पैसे दिले. आणि मग त्या 75-80 वर्षात आपल्या हातात ती माळ, ती माळ राम 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 राम. प्रचंड वेळ मेडिटेशनला, आयुष्यात पुढे वेळ मिळाला काय मेडिटेशनला. आणि आता मेडिटेशन करून काय करतात लोक, मला म्हणतात तू बस आता तुझं काम नाही राहिलं. मेडिटेशन सुरू होतो आणि त्या प्रचंड चिंतनात आपल्याला आपला इतिहास आठवायला लागतो. व्हॉट्स आय गेन, व्हॉट्स आय लॉस्ट इन माय लाईफ. आणि मग तुमचा आलेख असा गेला, 11 वाजता शाळेत गेले, पोरांना शिकवलं नाही, दांड्या मारल्या, खोट्या राजा मारले, एक वर्ग स्कॉलरशिप नाही आली, सगळी नाही, असाच पगार घेतला, याला पैसे दिले, ते असं मिटवलं, त्याला पार्टी दिली, ते असं मिटवलं. एवढा वाईट वागलो मी. अरे तिरका असा होतो ना, असं त्याला वाटतं. तसा तो वाल्या पोळ्याचा कृषी झाला ना 12 वर्षांनी, त्याला वाटतं अजून माझी वेळ गेली, आता उठावं आणि काहीतरी काम करावं, काही वाट लागली त्याविषयी मी काही केलं नाही, असं काय घ्यायला काय वाटतं. पुढचं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायला शिका. 75व्या वर्षात मला काय काय होईल. आणि मग असं वाटतं धान्य घेण्यात उठावं, काम करावं, काय उपयोग हो. कानाच्या वायरी तुटलेल्या, डोळे चष्मा लागलेला, गुडघ्यांना चालता येत नाही, मेंदू खराब झालेला, उभं राहावं तर पडतंय. कस काय वाढले ऋषीवड, वाहन ऋषीवडाला आपण. म्हणून 75व्या वर्षाची धाडक्या घेण्याची वेळ येणार नाही मित्रांनो. तो राम राम सुद्धा पावन झाला पाहिजे, राम सुद्धा प्रसन्न झाला पाहिजे. आणि म्हणून आता चांगलं काम करा, आता चांगले इन्व्हेस्टमेंट करा. आणि मनाशिवाय म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय याच्यासाठी केला अंडा असं शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून त्या शेवटचा दिवस गोड व्हायचा असं. ज्यांनी चांगलं काम केले त्याचं आले बाबा, अरे मी असं केलं तसं केलं, 8 वाजता गेले, रविवारी शाळा भरवली, असं केलं तसं केलं, इतकी पोरं स्कॉलरशिप, इतक्या मुलांसाठी मी आवड रात्र जगले, घरात ओरडायची. वाह, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आणि तो आनंद हे तुमचं जीवन आहे. त्या आनंदासाठी जगा. मला खात्री आहे तुम्ही नक्की काम चांगलं कराल. वेल बिगन इज हाफ डन. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मला खात्री आहे तुम्ही सगळे यशस्वी व्हाल, सगळे टीम वर्क कराल. धन्यवाद.